चंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री माता पितये नमः। सीता पुसे श्री राम ज्ञान ते सांगावया हनुमान दान। गिळोनिया ज्ञान झाला सावधान श्रीराम। गणेश गणपतीला वंदन करून कथेचा अनुसंधान अखंड हरिनाम सप्ताह मोठे उंबरगे कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलेला आहे। सीता हनुमंताला विचारते, हनुमंता माझा राम कसा दिसतोय। सोपता प्रत्येक गोष्टीची माहिती सीता हनुमंताला विचारते, कारण हाच राजा रावण ज्या राजा रावणानं सीतेचं अपहरण केलं, जो राजा रावण सीतेला घेऊन गेला वेश संन्यासाचा घेतला होता, वेश साधूचा घेतला, माय भिक्षाम देही म्हणत सीतेचं अपहरण केलं। सीतेला कळून चुकलं, नुसता वेश साधूचा असून चालत नाही, अंतर्वृत्ती या ठिकाणी साधूची असली पाहिजे। यदा कदाचित हाच राजा रावण पुन्हा एकदा रामभक्त म्हणून वानर म्हणून माझ्या जवळ आला असेल, म्हणून खराचा रामाने पाठवलाय की रावणाने पाठवलाय की स्वतः रावण आहे याची खात्री सीतेला करणं गरजेचं ठरवलेलं आहे। म्हणून सीता विचारते, कारण सीतेला खात्री आहे रामाचं बाह्य वर्णन कुणीही सांगेल, पण रामाची अंतर्वृत्ती, रामाचं या ठिकाणी जे अंतर्मन आहे ते सांगण्यासाठी राम भक्तच असावं लागतं। म्हणून सीतेला विचारलं, हनुमंता अरे बाबा माझा राम कसा दिसतो। हनुमंतानं ऐकलं, हनुमंताला आनंद झाला आणि घेऊन या ज्ञान। देवाला जर सांगायचं म्हटलं ज्ञानही चालत नाही आणि अज्ञानही चालत नाही, सुरुवातीला अज्ञान संपावं लागतं। कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी अज्ञान संपावं लागतं, कारण नाही ज्ञानेन सदृशं पवित्र विद्यते, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे। ज्ञाना एवढी पवित्र गोष्ट या जगामध्ये नाही। जर मला ही शिकायचं म्हटलं, माझ्यामधील अज्ञान बाजूला सारणं गरजेचं आहे, मला शिक्षण घेणं गरजेचं आहे। तसंच हा ज्ञान आहे, मी कोण आहे, मी कशासाठी आलोय, मी जन्म का घेतलाय याचं ज्ञान होण्यासाठी माझ्यामधील अज्ञान संपणं गरजेचं आहे। अहम ब्रह्मास्मी, आत्मा ब्रह्म, अज्ञान ब्रह्म आणि तत्त्वमसी तो मीच आहे। चार वेदातील चार महावाक्य आम्हाला काय सांगतात, मीच देव आहे, मीच परमेश्वर आहे, मीच सर्वज्ञ आहे, मीच सर्वस्व आहे। परंतु याचं ज्ञान आमच्याकडे नाही म्हणजे आम्हाला ज्ञान महत्वाचं आहे। पण अज्ञान ज्ञानावर संपलं जातं, पण अज्ञान सोपं आहे, पण ज्ञान संपवणं अतिशय कणखर आहे। साधं उदाहरण, चांगदेव महाराज 1400 वर्ष लागले, पण अहंकार आला, माझ्याकडे एवढं ज्ञान, मी कशात कमी, अहंकार लागा झाला, अहंभाव लागा झाला आणि ज्ञानाचा अहंकार माणसाला मोक्षापर्यंत जाऊ देत नाही। आणि हाच अहंकार वाईट आहे। म्हणून हनुमंताने काय केलं, देवाचं वर्णन करायचंय, ज्ञान संपवलं, अज्ञान संपवलं आणि राम कसा दिसतो हनुमान सांगत आहेत। सीतेने पुसली श्रीराम कदा, वैती सांगावया सर्वदा। उल्हास हनुमंताचे चित्ता, यदा तदा सांगदा। हनुमंताला आनंद झाला, हनुमान राम भक्त आहे, कुणी जरी रामाचं नाव जरी घेतलं हनुमंताला आनंद होतोय, उल्हास होतोय। आणि या ब्रह्मांडाची ब्रह्मांड जननी आपल्या रामाची स्वतः पत्नी सहज सांगतो, राम विचारलाय कुणी सीतेनं, ज्या सीतेला ज्या प्रकृतीला स्वतः राम सांगायचा आहे,
बायकोला सांगायचंय तुझा नवरा कसा दिसतोय विचार करा. किती बारकाईने सांगावं लागेल. थोड्या जरी चूक झाली विषय संपला. सीतामुळे खोट्या ही गुण माझ्या रामाचा नाही सीता बघेल. म्हणून हनुमंताला यथार्थता जसं आहे तसं जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. हनुमंताला आनंद झाला. जगाची माता सवय हनुमान बोलू लागले. लक्ष्मणाचे निज लक्ष्मण हनुमान सगुण गुण समोर सांगितल्या पर सावधान धारा. तिचे अद्यावय सीतामातेला विचारलंय माझा राम कसा दिसतोय. माझ्या रामाचं वर्णन काय आहे. माझ्या रामाची अंतर्वृत्ती काय आहे. एवढ्यावर सीता थांबलेली नव्हती. सीता मातेला हे सुद्धा विचारलं होतं. हनुमंत रामाचं झालं पण माझा लक्ष्मण कसा दिसतोय. माझा लहान वीर मुलाचं काय. मोठ्या भावाच्या पत्नीला आपला लहान वीर हा मुलासारखा आहे. म्हणून सीता विचारते माझा लक्ष्मण कसा दिसतोय. हनुमंतानं जाणलं गेलं आणि हनुमान बोलू लागले हा जो लक्ष्मण आहे सगुण गुण. सगुण असेल निर्गुण असेल प्रत्येक गोष्ट ठाणवान. रूपरेषा कशी आहे उंची कशी आहे रंग कसा आहे प्रत्येक गोष्टीचं वर्णन लक्ष्मणाचं सुद्धा सांगतो. सीते तुम्ही नीट ऐका. सादर श्रवणार्थी स्वेषिता तेने आल्हाद हनुमंता सावधान मिळाला श्रोता वक्ते ज्या आदिमाया शक्तीनं ब्रह्मांड निर्माण केलं तीच आदिमाया शक्ती. अरे माझ्यासाठी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव ब्रह्मा विष्णू आणि महेश याच्यापेक्षा उच्च स्थान गुरु आहे. हनुमंताचा गुरु राम आणि या रामाची गुरुपत्नी आपल्या समोर आहे. आनंद हनुमंताला झाला आणि पुढचा माणूस सावधानतेने ऐकतोय लक्ष देऊन ऐकतोय आणि कोण आहे हे जर हनुमंताला समजलं आनंद झाला. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तुमच्यासारखे साधक समोर आहेत. प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे आनंद वाटतो. वाक्याला काय पाहिजे. प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे द्यावं आमचा हुरूप वाढतो. आणि त्यात आमदार यावा खासदार यावा प्रत्येक मोठी मोठी माणसं आली आम्हाला अजून आनंद होतो. तीच अवस्था हनुमंताची झाली. या जगाची मालकी ऐकायला काय टवकावून ऐकते. किती आनंद झाला असेल अशी आनंदमय अवस्था हनुमंताची. हनुमान सीतेला सांगू लागले श्रीराम रूप अतिस्वरूपा रूपे जिंतला कंदर्प परितो रूपे त्यारूपा चित्स्वरूप श्रीराम. सगुण बोलून निर्गुण सगुण निर्गुण गोविंदू. सीतेला हनुमान सांगू लागले सीतामाते तुम्हाला काय सांगू माझा राम कसा दिसतोय. रूपेची जिंतीला कंदर्प. कामदेवामध्ये एवढं सामर्थ्य आहे. धडकवाली शंकराला सुद्धा कामामध्ये पाण्याचं सामर्थ्य कामदेवामध्ये. आपल्याला माहिती आहे नारदाचा मार्गी झाला इंद्रा पडली म्हणजे चंद्र झाला का. सामर्थ्य कामदेवामध्ये. या पृथ्वी तलावाचा सर्वात सुंदर देव आपल्यापेक्षा सुंदर देव आणि देवात सुंदर कोण कामदेव. हनुमान सांगतात सीतेमाते त्या कामदेवाला लाजवेल एवढा माझा राम सुंदर आहे. पण एक गोष्ट सांगू राम लय सुंदर आहे पण माझ्या रामाला रूपच नाही. किती उलट होते बघा की. दिसायला राम चांगला आणि राम दिसतच नाही. रूपेचे रूप माझा राम जरी वर या ब्रह्मांडामध्ये सर्वात सुंदर जरी दिसत असला सगुण रूपानं तरी सुद्धा पुढच्या 2 कलमामध्ये निर्गुण रूप सांगितलेलं आहे. निर्विकार ब्रह्म आहे जो साकाराला आला नाही जो दिसत नाही जो निरावलंब आहे जो निर्विकार आहे जो निर्गुण आहे असा राम
कोणत्याही अवयवानं निर्माण झालेला नाही. निर्गुण राम आहे, न दिसणारा माझा राम या जगामध्ये सर्वात सुंदर आहे. हनुमान सांगू लागले, राम जीवलोचन जगाचे नयना सादृश्य ते नयना परी देखना डोळविना देखणे पण हे माझ्या रामाचं डोळं एवढं सुंदर आहे, ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळ्या रेखीव असतात. नीट बघावं लागतं कमळ रेखीव आखीव अतिशय सुंदर असणारे माझ्या रामाचे डोळे. बाकीच्यांना वाटतं जगाच्या डोळ्याला सादृश्यते लोकांच्या डोळ्यासारखे दिसतात, माझ्या डोळ्यासारखे दिसतात, तुमच्या डोळ्यासारखे दिसतात, पण नाही. न डोळ्याचा माझा राम सर्वांगानं ही सृष्टी या ठिकाणी पाहतोय. अशा प्रकारचं रामाचं सगुण आणि निर्गुण दोन्ही वर्णन आपल्या हनुमंतराय सीतेला सांगतात. दृश्य देखे हे तत्व गौरा श्रवणात देखणे नयना सर्वांग देखणा रघुनंदन डोळे विन देखता. माझा राम कसा आहे? सर्वांग देखलाय. आमच्या रामाचे डोळे कानापर्यंत गेलेले आहेत, सुंदर डोळे आहेत, पण आमच्या रामाला जग बघायला डोळ्याची गरज नाही. आम्हाला हे पाहण्यासाठी डोळे लागतात. डोळ्यानं बघणं हे गौण आहे. कुणालाही दिसतं, मला सुद्धा दिसतं पुढे कोण आलं, इकडे कोण बसलं, इकडे कोण दिसलंय, पण हे शुल्लक आहे, हे गौण आहे. महत्वाची गोष्ट काय आहे? जो माझा राम आहे, फक्त डोळ्यांनी रामाला दिसत नाही, तर सर्वांग देखना रामाला त्याच्या प्रत्येक अंगावरून दिसतंय. कारण माझ्या रामाला ठराविक अंगच नाही. निर्गुण परमात्मा आहे, ज्याला मुंगीच्या मनातील कळतं, ज्याला मुंगी काय करते हे दिसतं, त्याला या जगातील प्रत्येक गोष्ट या ठिकाणी दिसते. त्यासाठी त्याला डोळ्याची आवश्यकता नाही. सर्वांग देखना. आणि हेच माझ्या रामाचं कोणतं? डोळे. रामाला डोळ्यानं बघायची आवश्यकता नाही. हेच माझ्या रामाचं देखणे बघाय सीता हनुमंत सांगू लागले. कुंडले वर्णिती सागर एक मनती मकर कर श्रवणे मावती विकार निर्विकार निजलेले. काही जण रामाच्या कुंडलाचं वर्णन सांगतील. कोण म्हणे साकार आहेत, कोण म्हणेल गोल आहेत, कोण म्हणेल चंद्राकृती आहेत, कोण म्हणेल मत्स्याकृती असेल. पांडुरंगाचं चित्र आम्हाला माहिती आहे. कुंडल कशी आहेत काढली? मकराकार माश्यासारखी. पण माझ्या रामाचं लिहिणं कुणीही सांगू शकत नाही. निर्गुण लिहिणं, जे कोणालाही दिसणार नाही, जे कोणालाही सांगता येणार नाही, असं निर्गुण लेणं माझ्या रामाचं, की ज्या निर्गुण लेण्याचं नाम जरी ऐकलं तरी सुद्धा आमच्यामध्ये विकार जायते असतील. सगळ्याच भाषेमध्ये जन्माला येणं, मोठं होणं, तरुण होणं, वयस्कर होणं, मरणं, हे जे 6 विकार आम्हाला लागलेले आहेत. या 6 विकारापासून सुद्धा आमची मुक्तता रामाच्या कानामध्ये असलेल्या या ठिकाणी गोष्टीमुळे होते. म्हणजे आमचं जन्म मरण चुकलं जातं. अशा प्रकारचं वर्णन आमचे हनुमंतराय सीतेला सांगू लागले. श्रीरामाचे श्रवणे श्रवणा होते निजभूषणे श्रवणा श्रवणचिले श्रवण देखणे परब्रह्म. श्रवणचिले शरीराचे 2 अर्थ आहे. पहिला अर्थ ऐकणे आणि दुसरा अर्थ कान. या ठिकाणी सीते तुम्हाला काय सांगू? आमच्या कानाचं भूषण कुंडल नाही, बाळी नाही. आता मला नाव सगळी येत नाही, काय म्हणतात जुब काय म्हणतात, ठीक आहे असू द्या. कर्णफुले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतील, ते आमच्या रामाचं भूषण नाही. मग आमच्या कानाचं भूषण काय? हनुमंतराय सांगतात राम नाम.
कानाचं भूषण देवाचं श्रवण करणं, देवाचं मनन करणं, देवाचं ध्यान करणं, अशा प्रकारचं कानाचं भूषण हा बंधन आहे. सीतेला सांगू लागले परमार्थाचे मुख्य पेक्षा ते नासिका येणे विनते निर्नासिका कैसे सुख परमार्थाचे मुख्य भीत, परमार्थाचं मुख्य साध्य, मुख्य तेज, मुख्य गोष्ट कोणती आहे? निरपेक्षता. कोणत्याही गोष्टीची लालसा आमच्यामध्ये असू नये, कोणत्याही गोष्टीचा मोह आमच्यामध्ये असू नये. मोह धरले ऐसे होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे अवस्था मोहाची वाईट आहे. मोह आपल्या हातपातनाला गंभीर होत आहे. मोह कशाचाही असेल, पैशाचा असेल, संपत्तीचा असेल, पुत्राचा असेल. ज्या भारतामध्ये आम्ही राहतो, भरतभूमीमध्ये, भरत राजाचं उदाहरण घ्या. या का हरणाच्या मुलाला मोह लागला, जीव लागला, बिचारा हरण गेलं. राजानं जेवायचं सोडून दिलं आणि राजा या ठिकाणी हवी हवी करून गेला. मोह वाईट आहे. प्राण्यावर मोह ठेवला. दशरथ राजा इंद्राला सहाय्य करतोय, साधा नाही. रघुकुलातील सर्वोत्तम राजा असणारा दशरथ पुत्र राम गेला. पुत्र मोहामुळे संपला गेला. श्रवणबाळाची कथा माहितीये. पुत्र गेला त्या ठिकाणी श्रवणबाळाचे आई वडील गेले. मोह वाईट आहे. पैशाचा असो, संपत्तीचा असो, पुत्राचा असो, बायकोचा असो, आई वडिलाचा असो, अजून कोणता असो, मोह या ठिकाणी वाईट आहे. आणि परमार्थ करायचा कशासाठी? परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी. पण जर आमच्यामध्ये जर अपेक्षा असेल तर आमचा परमार्थ सिद्धीला जात नाही. कारण निरपेक्षता हे आमच्या रामाचं नाशिक आहे. रामाचं नाव कसं आहे? निरपेक्ष. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. देवा माझ्या विहिरीला पाणी लागू दे नाही, देवा माझं कल्याण कर नाही, देवा माझं चांगलं कर नाही. निरपेक्षता आहे. कोणत्याही प्रकारची मागणी आमचे श्रीराम किंवा ते साधक रामाला करत नाही. तसं माझ्या रामाचं निरपेक्ष नाशिक आहे. आणि जे अपेक्षा धरून परमार्थ करतात त्यांचा परमार्थ सिद्धीला जात नाही. हनुमान सांगू लागले श्रीरामाची नासिक गती प्राण प्राण नित्य विश्रांती. श्रीराम जाणे प्राण गती गतीची विश्रांती. श्रीराम श्रीरामाची नासिक स्थिती प्राण प्राणी नित्य विश्रांती. श्रीराम जाणे प्राण गती गतीची विश्रांती. तुम्हाला काय सांगू? आमच्या रामाची जी नाशिक स्थिती आहे, शरीरामध्ये 72,000 गाड्या हौस चालू आहे. वीरच्या कुंभकारी पुरण चालू आहे. दिवसामध्ये 21,600 वेळा आम्ही श्वास घेतो, आतमध्ये ठेवतो आणि सोडतो. अहर्निशी चालू आहे. हे करण्याचं कार्य कोण करतंय? प्राण करतात. पंचप्राण, प्राण, व्यान, अपान, उदार आणि समान. याशिवाय जे आणखी उपप्राण आहेत, नाग असेल, देवदत्त असेल, 10 प्राण झाले. ह्या 10 प्राणाला आमच्या रामाच्या मानसिक स्थितीमध्ये विश्रांती आहे. गतीची गती, या प्राण्याची गती. साध्या भाषेमध्ये आपण जे जगतोय, आपण जो ऑक्सिजन घेतोय, फक्त मनुष्य देहासाठी नाही. झाडं, वेली, पशु, जीव, प्रत्येक गोष्ट ज्या प्राणावर, ज्या वाऱ्यावर डिपेंड आहे, अवलंबून आहे, त्याची गती आमचा राम आहे. त्यांना सुद्धा जीवदान देण्याचं कार्य माझा राम करतोय. त्याची सुद्धा विश्रांती माझा राम आहे. हनुमान सीतेला सांगतात श्रीरामाचा मुखमय नित्यानंदे निष्कंक ब्रह्मादि देवा सुखदायक जीव शिवा सुख.
एवढा सुंदर आहे. पण महत्वाची गोष्ट निष्कलंक, कोणत्याही गोष्टीचं लांछन आमच्या रामाला लागलेलं नाही. पसायदारामध्ये माऊलीला मागणी काय केलेली? सज्जन लोकांची भेट होते. पण कसले सज्जन? मार्तंड के तापहीन चंद्र जे लांछन, चंद्रावर सुद्धा नाग. किती जरी नीट वागलं, कुणा माणसाचं बोट आपल्याकडे असतं, पण रामानं एवढं चांगलं आयुष्य जगलेलं आहे. निष्कलंक आयुष्य आमचे राम जगलेले आहे. कोणत्याही प्रकारचं लांछन माझ्या रामाला लागलेलं नाही. आणि एवढंच नाही, सदा आनंदी. आमच्या जर चेहऱ्याकडे बघितलं, बीपी, शुगर, टेन्शन आमच्या डोक्यावर, चेहऱ्यावर. आमचा चेहरा दुःखी वाटतोय. पण ते काय सांगू, जे आपले राम आहेत ना, अखंड आनंदी आहे, सच्चिदानंद आहे. ज्यांच्या मुखामध्ये अखंड राम आनंद अशा प्रकारचा आहे, हनुमान सांगू लागले. जीव शिव ते दोन्ही आदर, श्रीरामादरी झाले सदर. मिळाले गाकार, शिवसुख साध्यार श्रीरामा. जीव आणि शिव कुठे राहतात? माझ्या रामाच्या ओठामध्ये राहतात माते. रामाच्या ओठामध्ये जीवात्माही बसलेला आहे आणि परमात्माही बसलेला आहे. परमात्मा म्हणजे शिव, शिव म्हणजे शंकर नाही या ठिकाणी. शिव म्हणजे परमात्मा आणि जीव म्हणजे जीवात्मा. मिळालेले एकाकार. जेव्हा मी राम म्हणतो, जेव्हा मी बोलतो, आमचे ओठ ओठाला चिटकतात. आमच्यामध्ये असणारा जो जीवात्मा आहे, तो परमात्म्याकडे जाण्याची ओढ घेतोय. त्याला त्याच्या स्वस्वरूपाला जायचंय, राम पदाला जायचंय, शिव पदाला जायचंय, ब्रह्म पदाला जायचंय. याच्यासाठी रामाच्या ओठामध्ये स्वतः जीव आणि शिव येऊन थांबले, जेणेकरून रामदेवी ओठ मिठवतील. मिळवलेले एकाकार तरी जीवात्मा आणि परमात्म्याची एक झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुक्त अवस्था सर्वांना प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं सगुण आणि निर्गुण या दोन्ही प्रकारचं वर्णन हनुमान सीतावाक्याला सांगतात. श्रीराममुखी दंतबंदी देवी रामाची श्रुती, श्रुती स्मृतीची निज विश्रांती. श्रीराममूर्ती मुखचंद्र. काय सांगू? आमच्या रामाच्या मुखावरील ज्या मुख दंत बनते, ओंकारामध्ये ज्या प्रमाणे श्रुती असतील, वेद असतील, वेगवेगळ्या प्रकारचे आपले ग्रंथ असतील, एवढे सुंदर माझ्या रामाचे दात आहेत. पण निर्गुण राम आहे. पुन्हा तिथंच येतो वर्णन सांगतो रामाचा हनुमान. नाक असंय, तोंड असंय, पण पुन्हा काय म्हणतोय? निर्गुण राम आहे, न दिसणारा राम आहे. आमच्या रामाला नाक पण नाही, दात पण नाही, असा निर्गुण. निर्गुणाचा अर्थ ना, ज्याला गुणच नाही, ज्याला अवयव नाही, त्याला काहीच नाही, अशा रामाचं सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारचं वर्णन हनुमंतराय सीतेला सांगतात. श्रीरामाचे निज निगळी, सच्चिदानंद हे त्रिवळी. त्याचे ललाट भाग्य समळी, लोकी सगळे नांदीजे. हेच देवाते या ठिकाणी जे आमच्या रामाचं कपाळ आहे, अतिशय श्रीरामाची निज निगळी, सच्चिदानंद हे त्रिवळी. त्याचे ललाट भाग्य समळी, लोकी सगळे नांदीजे. आमच्या रामाचं कपाळ एवढं सुंदर आहे. आमच्या कपाळावर कर्मरेषा असतात. आपल्याला माहिती आहे भविष्य बघायचं, हाताच्या रेषा, पायाच्या रेषा आणि कपाळाच्या रेषा. आमचं कर्म सांगतात, आमचा आनंद सांगतात. पण त्या रामाच्या कपाळावरच्या पिवळ्या रेषा सच्चित आणि आनंद आहे, सच्चिदानंद आहे, शाश्वत, चिरकाल, आनंद रूप अशा प्रकारच्या पिवळी आमच्या रामाच्या कपाळावर आहे. ज्यामुळे आमचा
राम अखंड आनंदित वाटतोय. पण ह्याच रामामुळे सर्व लोक आनंदाने नांदतात. अशा प्रकारचं रामाचं वर्णन हनुमान बोलू लागले. प्रेम केशर समेळा टिळकरे किला पिवळा निर्धाराच्यता निगळा राम प्रेमळा पर्यंता. हे सत्यवादी प्रेमरूपी जन्नत आमच्या मस्तकी गंध असणं महत्वाचं आहे. पण रामाच्या मस्तकी रामाच्या कपाळावर गंध कसलाय? केशराचा आहे, चंदनाचा आहे, प्रेमाचा आहे. पण एक गोष्ट सांगू सत्यवादी तुम्हाला, निर्धार महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये निर्धार नाही तो रामाला बघू शकत नाही. निर्धार महत्वाचा आहे. जो निर्धार भक्त प्रल्हादाने केला राम सोडला नाही. जो निर्धार ध्रुव बाळाने केला, आपल्या बापानं सावत्र भावासाठी आपल्याला मांडीवर उतरवलं. लहानग्या ध्रुवाला राग आला. आईकडे याला परत आई आई सावत्र आईनं मला वडिलाच्या मांडीवर उतरवलं. लहानग्या पोरग्या वाटतंय आईने सांगितलं मला कशाला वाटतोय. अशा पदाला जायचं जिथून वडिलाचं सावत्र कुणाला झालं नाही. आमच्या दुःखाचा उपयोग होत नाही. आमचा निर्धार तेवढा नाही. दुर्बळ निर्धार केला मी अशा पदाला जाईल ज्या पदावरून मला कुणीही खाली घेऊ शकणार नाही. आहे पदाला ध्रुव गेला. आज आम्ही ध्रुवता म्हणतो. त्या ठिकाणी आमचा लहानगा ध्रुव वडिलांनी मांडीवर खाली उतरवल्यामुळे अशा ठिकाणी गेला जिथून वडील सोडला. वडिलाचा वडील त्याचा वडील त्याचा वडील जरी आला तरी सुद्धा तिथून काढू शकत नाही. असा निर्धार महत्वाचा आहे. हनुमान बोलू लागले. अहम मृगवदे निर्लोभेसी काढले सोहम मृगनाभीसी तेही अर्पिले श्रीरामासे निजांगासी चर्चोनी. माझ्या बाबाचा गंध तुम्हाला सांगितला. अक्षर असणारे अक्षराचा गंध माझ्या बाबाने लावलेला आहे. पण आमच्या रामानं सर्वांना काय लावलं सांगू सिद्धेवाते. आमच्या रामानं जो अहंकार रूपी मृग आहे, कस्तुरी मृग आहे. आम्हाला माहितीये कस्तुरी मृगाच्या बेंबीमध्ये इतकं सुगंधी या ठिकाणी द्रव्य असतं. हात जरी लावला तरी 2-3 दिवस वाद जात नाही म्हणतात. एवढा सुगंधी असणारा कस्तुरी मृग आहे. रामाला काय केलं किंवा रामाला गंध कोणता लावला? अहंकार वाजला गेला. माझ्यातील अहंपणा वाजला गेला. पण माझ्यातील अहंपणा घालवायचा कसा? उत्तर एकनाथ महाराजांनी सांगितलंय. उत्तर हनुमंताला सांगितलंय. अहंपणा कसा संपवायचा? निर्लोभेसी. कोणता वाण मागायचा? निर्लोभ वाण मागायचा आहे. कोणताही लोभ भगवंता ठेवायचा नाही. निश्चित सेवा करायची. मनामध्ये कोणती इच्छा ठेवायची नाही. करता करिता देता देवता माझा राम मनामध्ये ठेवायचं आणि निर्लोभ अवस्थेमध्ये अहमरूपी मृग या ठिकाणी वाढला गेला. आणि त्या मृगातून जे सुगंधी द्रव्य रूपी सोहम आहे. सोहम म्हणजे ब्रह्म आहे. सोहम म्हणजे शिव आहे. ते शिव काढलं गेलं. अशा प्रकारे रामानं शिव असेल हे सर्वांगाला लावलं गेलं. अशा प्रकारचं वर्णन आपले हनुमान बोलू लागले. जन विज्ञान विवंचूना साधिलनी धैर्य चंदन त्याचाही सुगंध काढून ऐकत वर्तन श्रीरामा. आता आम्हाला कोणता चंद्र लावला सांगू? आमच्या रामाला जलविद विवंचून जनामधून विजनामधून रानामधून जंगलामधून प्रत्येक ठिकाणावर हुडकून निर्धार रूपी कोणत्याही धैर्य या ठिकाणी धैर्य रूपी चंद्र काढलेला आहे. धैर्य महत्वाचं आहे. मगाशी निर्धार होऊन गेलं आणि आता धैर्य महत्वाचं आहे.
ज्याला खरंच परमार्थ करायचा आहे, ज्याला खरंच स्वस्वरूपाला जायचंय, निर्धार लागतो आणि धैर्य लागतं, संयम लागतो. आणि अशा प्रकारचं धैर्यरूपी चंदन आमच्या रामाच्या सर्वांगाला लावलेलं असतं. रामाचं वर्णन आमच्या हनुमान बोलू लागले. विद्या विद्या शक्ती पडळा त्यजने काढिले मुक्ता पळा तेज श्रीरामाचे गळा मुक्ता माळा शोभा. आमच्या रामाच्या गळ्यामध्ये मुक्त माळा, अविद्या आणि विद्या ह्या माया आहे, जी मूळ माया आहे. त्या मूळ मायेचे प्रकार दोन, एक सगुण माया आणि एक निर्गुण माया. या सगुण मायेचे पुन्हा दोन प्रकार, अविद्या माया आणि विद्या माया. ही अविद्या माया आणि विद्या माया या दोघांनाही बाजूला सारून जर आमच्यामधील माया संपली, दैवी ह्याच्या नाही, मग माया बोलते मागे बोलते माया ते दुस्त असणारी माया. जर माझ्यामधील माया संपली, मी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी माया संपलेली मुक्ताभावाची माळ माझ्या रामानं गळ्यामध्ये घातलेली आहे. हनुमान बोलू लागले. त्वं पदा तत्पदाती हृदयी पदक सदोदित साधुचित रत्नी रत्न खचित लख लख निज तेजे. हे सिद्धेवाले माझ्या रामाने हृदयाच्या वाच्या बाजूने कमळ घातलेला आहे, पदक घातलेला आहे, एक अलंकार घातलेला आहे. काय वर्णन सांगावं तुम्हाला त्याचं. अहम सोहम असेल किंवा तोंपत असेल. वेदामधील दोन वाक्य येतात. वेदामध्ये एक वेदातील वाक्य आणि एक महावाक्य. इतर वाक्यांना अवांतर वाक्य म्हणतात. विचार सागराचा विचार केला तर. आणि महावाक्यामध्ये कशाला बोलायचं महावाक्य? जी वाक्य मीच देव आहे सांगतात त्याला महावाक्य म्हणतात. अहम ब्रह्मास्मी, आत्मा ब्रह्म, पज्ञान ब्रह्म आणि तत्त्वम आसी. ह्यापैकी शेवटचं जे पद आहे तत्त्वम आणि आसी हे या ठिकाणी लागू पडत आहे. तत्व म्हणजे तो म्हणजे कोण? देव. देव म्हणजे कोण? राम. राम म्हणजे कोण? परमात्मा. परमात्मा म्हणजे कोण? शिव. तो म्हणजे कोण? मी, जीवात्मा, जीव. तत्त्वमासी म्हणजे तूच आहे. या सर्व गोष्टीच्या बाजूला जाऊन ज्ञान आणि विद्या दोन्ही जोडायचं आहे, विद्या अविद्या दोन्ही जोडायचं आहे, त्रिगुण जोडायचे. सर्वापासून अलिप्त असणारा माझा राम इतकं सुंदर या ठिकाणी पदक घातलेलं आहे. चिद्रत्न असणार पदक आहे, लखलखीत पदक आहे. स्वतःच्या तेजानं लखलखीत असणार, ज्या तेजामुळे सूर्य सुद्धा लाजेल एवढं चमचमीत पदक आमच्या रामानं त्यांच्या गळ्यामध्ये घातलेलं वर्णन सीतेला हनुमान सांगू लागले. मनतिकासे कसला पितांबर श्रीराम गासे चिदंबर जाकी शून्यत्वाचे छिद्र कासे छिद्र श्रीराम. सीतेचं गुणाबद्दल सांगतो. आमचा पांडुरंग असू, राम असू, एकच आहे, कृष्ण असू. काय होतं देवा? पितांबर. पण सीते तुम्हाला काय सांगू, आमच्या रामानं वरवर बघून आम्हाला वाटलं पितांबर घातलाय पण नाही, चिदंबर घातलेला आहे. आकाशाचा चिदंबर केलेला आहे, आकाशाचं पितांबर केलेलं आहे आणि ते पितांबर आमच्या रामानं घातलेलं आहे. किती मोठं पितांबर सांगू? झाकी शून्यत्वाचे छिद्र. या ठिकाणी जे शून्य कशाला म्हणायचं? जे पंचमहाभूत सांगितली, प्रत्येक भूत दुसऱ्या भूताला खात. पहिलं भूत संपलं, एक शून्य तयार झालं. दुसऱ्या भूताला पुन्हा दुसरं संपवलं, दुसरं शून्य तयार झालं. साध्या भाषेमध्ये, आता साध्या भाषेत कळलं पाहिजे सगळं. ज्यावेळी
बाबा आदित्याचं सावंत या ठिकाणी आकाशामध्ये झळकेल. अंटार्क्टिका खंडावरचं सर्व भौगोलिक या पृथ्वी तलावर जी आम्हाला भाऊ एव्हरेस्ट असेल किंवा मोठी मोठी शिखरं असतील, प्रत्येक शिखर पाण्याखाली गेल्याशिवाय राहणार आहे. म्हणजे आप नावाच्या पंचमहाभूताला पाणी नावाचा पंचमहाभूत खाऊन टाकताय. म्हणजे पृथ्वी तलावर फक्त पाणीच राहणार. पहिलं शून्य. ह्या पाण्याला तेज म्हणा किंवा अग्नी म्हणा, सूर्य बाळा आदित्य ह्या पाण्याला संपून टाकणार, पाण्याचं बाष्पीभवन करणार आणि तेज नावाचं तत्व शिल्लक होणार. आणि ह्या तेजाला आकाश नावाचं तत्व आपल्यामध्ये सामावून घेणार. हे झालं पुढचं शून्य. 4 शून्य सांगितलेले. ह्या 4ही शून्याला सामावून घेईल. हे शून्य तो झाकेल एवढं पितांबर माझ्या रामाचं मोठे हे सांगण्यासाठी हनुमान सांगू लागले. श्रीराम दास दृढ भारी एक पत्नी व्रतधारी कासे लागला ते तारी भवसागरी तारग. आमच्या रामाची कास एवढी सुंदर आहे, केवळ या ठिकाणी एवढी आमच्या रामाची चांगली आहे, जो कोणी रामाजवळ गेला तो मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं रामाचं वर्णन हनुमान सांगू लागले. श्रीराम गळे सगळा भक्त भावार्थ गती में कळा शुद्र घंटी का ज्वाळा माळा झालिया सगळ्या ऋती सिद्धी. श्रीराम गळे सगळा भक्त भावार्थ गती में कळा शुद्र घंटी का ज्वाळा माळा झालिया सगळ्या ऋद्धी सिद्धी. आमच्या रामाला घातलेला आहे त्याचं वर्णन तुम्हाला काय सांगू. शुद्रामध्ये गटिरामध्ये वाजणारे, ज्वाळामध्ये हालणारे गुंग आमच्या रामाच्या कळतुड्यावर जी घुंगळ ती रिद्धी सिद्धी आहे. रिद्धी सिद्धी म्हणजे काय? आम्ही म्हणतो बघा एका गोष्टीच्या अनेक गोष्टी. हनुमंताला रूप मोठं केलं, लहान केलं, कशामुळं? सिद्ध्या आहेत. माऊली महाराजांच्या टोपल्यातील भाकर संपत नाही आम्ही म्हणतो, कशामुळं? सिद्ध्या त्याच्यावर अष्टमहासिद्ध्या आणि मालगिमाई सीताव सीतांबा करणे प्राप्ती. अष्टमहासिद्ध्या, 8व्या शुद्ध सिद्ध्या, बाकीच्या तर सूर्य द्या. ह्या सर्व सिद्ध्या रामाच्या कळदुड्याला जाऊन बसलेले आहेत. अशा प्रकारचं वर्णन आपले हनुमान बोलू लागले. सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानन देखोनी श्रीराम मध्य रचना लाजुनी वना तो गेला. तुम्हाला काय सांगू, तुमचं मालक आणि माझं पण मालक, एक शेवट म्हणून मालक आणि तिचा नवरा म्हणून मालक. आमचे राम, आपल्या दोघांचा राम इतका सुंदर दिसतोय. रामाची मध्य रचना आहे, रामाच्या पोटाची रचना आहे, एवढी सुंदर आहे. ज्यावेळी पंचाननानं पाहिलं, ब्रह्मदेव ज्यावेळी बघू लागला त्याला सुद्धा समजलं नाही. ब्रह्मांडाची उत्पत्ती कुठे गेली? ब्रह्मदेव निर्माता, विष्णू या ठिकाणी रक्षण करणार आहे आणि महादेव संहार करणार आहे. म्हणजे निर्माण करण्याचं कार्य कुणाचं आहे? निर्माण करण्याचं कार्य ब्रह्मदेवाचं आहे. ह्या ब्रह्मदेवाला सुद्धा कळलं नाही इतका सुंदर राम असं.
इतका सुंदर विष्णू असं हुडकायला गेला, सापडलं सुद्धा नाही. बिंबीतून माहिती आपल्याला बोलायला सापडलं का देव नाही. लाजोडी वना तो गेला, त्याला सुद्धा सापडला नाही. तो वनामध्ये लपून गेला. पाहावया श्रीराम मध्यासी शाळे जडे मेघाळेसी सर्वस्व वेदन श्रीरामासी जावो वनासी विसरल. या ठिकाणी काय झालं सीतेमध्ये, जे जे वनामध्ये गेले, जंगलामध्ये गेले, ध्यान धामेत गेले, समाधी अवस्थेमध्ये गेले, प्रत्येक जण रामाकडे जाण्यासाठी गेले. पण एक सांगू, तिथं अडकले. काय अडकले? राम पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, देव होऊन या गेलो. ज्यावेळी आम्ही देवाकडे जातो, आम्ही सुद्धा देव होतो. ज्यावेळी आम्ही राम 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 म्हणतो, आम्ही संत होतो. आम्ही संत झाल्यावर आम्हीच देव होतो. साधं गणित आहे. अशा प्रकारचे शहाणे वनात जायचं विसरले, कुठे आलं विसरले, कशासाठी आलं विसरले, आणि याच ठिकाणी अडकले. हनुमान बोलू लागले, श्रीराम चरणाची ख्याती जड पाशान श्रीराम सकळाची गती गती सगती श्रीराम. हे हनुमंत सांगतोय, हे माते माझ्या रामाच्या पायाचं सामर्थ्य जरी सांगितलं तरी सुद्धा सांगता येणार नाही. जनजीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे. जीवांचा तर उद्धार होतोच. रामाच्या पायाची धूळ जरी लागली तरी आपला उद्धार आहे. जळांचा आणि जीवांचा आपला उद्धार होतोय. आपण जीव आहे, आपल्याला कळतं चांगलं वाईट, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान या ठिकाणी आपल्याला आहे. पण ज्या जड गोष्टी आहेत, जे दगड धोंडा पाषाण अशा प्रकारच्या निर्गुण जीव नसलेल्या गोष्टी सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्या रामामध्ये आहे. प्रत्येकाला गती देण्याचं सामर्थ्य माझ्या रामामध्ये आहे. शिवाला सुद्धा, भृंग्याला सुद्धा आनंद माझ्या रामामध्ये. हनुमान बोलू लागले, श्रीराम चरणाची भूषणे वाकिने विदासी आणिले ते धरोनी ठेविले मौने हरी कीर्तन हे गरजे श्रीराम. हे मध्ये आमच्या रामाने वांकी घातलेले वाव असतं, तोड असतं, मला शब्दशः माहित नाही. पण वांकी नावाचा जो अलंकार आमच्या रामाने घातलेला आहे, त्याच्या पुढं वेदाला सुद्धा बोलता येत नाही. आम्ही सनातन धर्मी आहोत. आमचा धर्म वेदावर आधारित आहे. वेदा एवढं ज्ञान कशातच नाही ही आमची धारणा आहे. पण ह्या वेदाला सुद्धा बघून पडेल एवढं फक्त माझ्या रामाच्या पायातील वांकीचा धर्म आहे. हनुमान सांगू लागले, सहुवाच्यासी आगोटे गर्जाती तोडर श्रीरामाची दातीन मात्र परात्पर परब्रह्म श्रीराम जय राम राम. या ठिकाणी हनुमान बोलतोय. आणखी तो वाचू. सहुवाच्यासी आगोचर हरणी गर्जाती तोडर श्रीरामाची दातीन मात्र परात्पर परब्रह्म श्रीराम जय राम राम. पसंती मध्यमानी वैखरी आमच्या चार वाचा, या चारही वाचा रामाच्या पायातील तोडण्यामुळे काही बोलत नाही. चिरचिरमात्र असणारा राम आहे, त्या रामाच्या तोडण्यामुळे सुद्धा कुणालाही बोलण्याचं सामर्थ्य नाही. एवढा महिमा आमच्या रामानं पायात घातलेल्या तोडण्याचा सुद्धा आहे. एवढी महती आणि राज्यवाचे म्हणून आमचे हनुमान बोलू लागले.
लक्षिता श्रीरामाचे मरठाण त्याचे ठेंगणे दिसे गगन पाहता श्रीरामाचे मन वडिले मौन श्रुती जाता श्रीराम ज्यावेळी आम्ही आपल्या रामाचं वर्णन करू आकाश सुद्धा थंड वाटतं एवढा मोठा माझा राम आहे आमच्या रामाचं जे अंतर्मन आहे एवढं मोठं आहे वेदाला सुद्धा बोलता येणार नाही पुन्हा पुन्हा हनुमान बोलू लागले पाहता श्रीरामाचे गुण सगुणी दिसे निर्गुण राम नामे हरे त्रिगुण निज निर्गुण श्रीराम श्रीराम हा माझा राम दिसताना सगुण दिसतोय दिसताना आकाराला दिसतोय पण निर्गुण असताना माझा राम हनुमान बोलू लागले लक्षिता श्रीराम लक्षण तो लक्षितोची सुलक्षण ऐसा श्रीराम लक्षण लक्ष नाही लक्ष द्या नाही जो या ठिकाणी रामाकडे पाहतोय रामाकडे लक्ष देतोय तो या ठिकाणी रामाला प्राप्त होतोय लक्ष दोन्ही गोष्टी या ठिकाणी शिल्लक राहत नाहीत ज्या लक्षणा सांगितलेल्या आहेत जलक्षणा अजलक्षणा आणि जलक्षणा या सर्वांच्या पलीकडे आमचा राम आहे हनुमान बोलू लागले श्रीराम मुखीची अक्षरे चिराक्षी दबरे समागे सेविती श्रवणद्वारे सर्वांगी सुबरे स्वानंद विश्रांती घ्या सब आणि ठीक आहे ती वाची श्रीराम मुखीची अक्षरे चराचरातीत परे सभागे सेविती श्रवणद्वारे सर्वांगी सुबरे स्वानंद या ठिकाणी सीतेमध्ये आमच्या रामाच्या तोंडामधून जे शब्द आहे बाप्पा कसे शब्द श आणि अक्षर शब्द आहे छ म्हणजे नाश पावणारे आणि अक्षर म्हणजे नाश न पावतारे आमच्या रामाच्या मुखातून जो शब्द हे पडतो तो शब्द अक्षर आहे चिरंजीव आहे कधीही न संपणारे शब्द आमच्या रामाच्या मुखातून बाहेर पडतात आणि जो त्या रामाच्या मुखातून पडलेले शब्द ऐकतो तो कशाला जगतोय बाहेर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही ज्या माणसाच्या कानावर साक्षात रामाचा शब्द पडेल तो मुक्त होईल हनुमान या ठिकाणी बोलू लागले 34 दोन महिने फक्त 34 म्हणलं मुखाचं वर्णन मुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव बंडू आया की बंडू फोटो काढा पुरतो त्याची सुनीची हा तयार केली या श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः हो देखता श्रीरामाचे श्रीमुख फिके होय सोमानी सुख स्वप्न देखी गे हरिके हरिक तुंदा तुम्हाला काय सांगू रामाचं मुख जरी बघितलं जो स्वानंद आहे जो परमानंद याची प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही समाधी अवस्थेचं जे सुख आहे या ठिकाणी समाधी अवस्थेचं सुख कोणतं नियम असं प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या समाधी अवस्थेमध्ये आमच्या कुंडलिनी शक्तीमध्ये मूलाधार चक्रामध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती या सहस्रार चक्रामधून मुक्त केल्यानंतर जे परमानंदाचा अमृत जे सुख लागतं ते सुख नुसतं रामाकडे बघितलं तरी लागतं अशा प्रकारचं वर्णन हनुमान बोलू लागले ब्रह्मरूप क्रिया कर्म हर पले धर्म धर्म झाला आणि अशा
आम्ही सुद्धा पगंबर प्राप्त होती. आमच्यामध्ये कोणत्या लोकांचा भेद झाला नाही. आमची सुद्धा अवस्था राममय होईल, भगवमय होईल. हा मान सुद्धा सांगतात. आणि जसं मी रामाचं वर्णन सांगितलं तसाच लक्ष्मण आहे. सगुण सगुणी तसाच आहे आणि निर्गुणी तसाच आहे. आधी हुबेहूब वर्णन लक्ष्मणाचं सुद्धा असंच आहे. हनुमान बोलू लागले, तुझं कुशळ कल्याण सोय पूजल कल्याण श्रीराम. हे मध्ये सांगितलं नेमकी सीता कशी आहे. लक्ष्मण विचारतो आमची सीता कशी आहे सविस्तर सांगा. तटस्थ ठेली श्रीराम काता आपला विसरे सीता. हनुमंताची ने बोले, हनुमंताचं बोललं कानावर पडलं. रामाचं वर्णन ऐकलं, लक्ष्मणाचं वर्णन ऐकलं. सीतेला समाधी अवस्था काही नव्हते लागेला. हनुमंताचे बोला आता अवघा आणला श्री रघुनाथ. त्याने सीतेचा मनोरथ सदोदित हनुमंतानं राम सांगितला. हर्षण माये पोटी होत हर्षची पोटी. तेने हर्ष सीता गोरटी घाली मिठी हनुमंता. माझ्या घराचं वर्णन सीतेने ऐकलं. बऱ्याच दिवसातून माणसाची शोकांतिका आहे. माणसाला असताना किंमत कळत नाही. जोपर्यंत आई वडील आहेत कुणाच किंमत कळत नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. जोपर्यंत वडील आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. जोपर्यंत भाऊ आहे भावाची किंमत कळत नाही. जोपर्यंत पत्नी आहे पतीची किंमत कळत नाही. जोपर्यंत नवरा आहे नवऱ्याची किंमत कळत नाही. सीता रामापासून लांब राहिलेली आहे. रामाची किंमत करून चुकलेली आहे. आनंद झाला, हर्ष मावेना गेला, पोटामध्ये आनंद रसेना गेला. आनंद वाटला आणि कडकडून मिठी मुलाला मारली तशी मिठी सीतेला मारली. मनुष्य ज्या कथेच्या निज श्रवणी भवबंधनी निर्मुक्त. अरे बाबाचं कथा ऐकली वाचली तरी सुद्धा जो मुक्त होतो असल्या रामाची कथा ही वानर आहे माकुड आहे. कसं काय बोलतोय. सीतेला विचार पडला. ऐकून वानराच्या गोष्टी श्रीरामी झाली बेटी. निर्सोन या दुःख पोटी ओतली सृग सुख रूप. आनंद झाला गेला, विसरली गेली तिकडे मी इकडे. आनंद वाटला. हरिकाच्या नवला ह्या सोनदे परसुरी भाई. आनंदीले कपिराया जैविका माया प्रिय पुत्रा. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला कडकडून मिठी मारली तशी मिठी सीतेला हनुमंताला मारली. सीतेची सुख झाले गा पुत्र सुख तृण त्या पुढे. हनुमंत वाडे पोडे प्रेम पाडी पाडे. एखादी आई मुलाला भेटावी किती सुख होईल. आम्हा त्याच्यापेक्षा सुद्धा आपण पितृ सुख म्हणजे पुत्र सुख तुला एवढं गवता एवढं आवाज सुख आमच्या सीतेमध्ये झालं. स्वानंदाला भया बसवल्या कडकडून मिठी. हा वानर आहे हा लोकाचा आहे हा आपला विचार नाही. मुलासारखी मिठी मारली. श्रीराम भरता लक्ष्मण देवर दोघे सुख रूप माविर. हे ऐकताची उत्तर सुख अपार मन झाले. माझ्या बाबाला काय झालं नाही. माझा लक्ष्मण चांगला आहे. ऐकला
पोटी धन्य सृष्टी हनुमंता. हनुमंता अरे बाबा तू काय करा खरोखरच तू धन्य आहे. तुझ्यामुळे मला रामकथा ऐकायला भेटली. तुझ्यामुळे रामाचं आणि माझं दर्शन झालं. अशा प्रकारचं सीता हनुमंताला बोलू लागली. बस या पुढची जोड या की वाचे सुचे काय म्हणतो दादा लय बोलायचे अजून नवड जीव ऐकला मला बघ कसं ओढ होतं बाकी मागापासून हे आता काय झालं अवघड व्हायला पडलं. अशा व्हायला असतं निबंध होईल असतं तुम्हाला पण आता काय प्रवीण पाटील भांसळे हे सांगण्याची सेवा करते. या पाटील वाचकाला बसू त्यांनी वाचलं नाही बघा. नाही आमचा आलाय नंबर. आम्ही राखीव आहे. मी वाचाय बसतो कोणा बसतो वाचाय विश्रांती द्यायची. नाही विसरत नाही चांगलं चालू ऐका ना, आवाज येऊ, आवाज बसला, आवाज. शेडजेला गेली वर गेली. मरतया मृतपान सुखतया मिन मिळे जीवन दुखलिया मिळे मिटन देवी तुझे वचन हनुमंता. गणेश गणपती विद्येची देवी सरस्वती जमलेल्या श्रोत्यांच्या चरणी प्रणिपात करून एक सांगणं. आई काय करते बाळाला जेवायला देती. ती बाळाला अनेक प्रकारे जेवण्यासाठी आग्रह करते. बाळा जेव म्हणते. जेवत असताना बाळ आईच्या हातनं जेवतो. पण बाळ मी काय करतो म्हणले एक घास उचलतो आणि आपल्या आईला बी भरवतो. तसं म्हणले आता हे गुरु महाराज यांची विद्या जास्त. मी बालक आहे बालवाडीतला आहे म्हणले. माझी सेवा लहान मुलाची जशी या ठिकाणी आईनं परत घास भरवावा बालकानं आईला त्याप्रमाणे सगळ्यांनी मानून घ्यायचं. चुकलं माझ्या बुद्धीचा अल्पपणा. जे योग्य आलं ते सर्व तुमचा या श्रोते वर्गाचा या मात्र गुरु वर्गाचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी सेवा करतो. तो विदुषू लागे एकदा मरतया अमृतपान सुखतया मिना मिळे जीवन दुखलिया मिळे मिटन देवी तुझे वचन हनुमंता. ए हनुमंता कोण म्हणतंय सीता माय म्हणते. ए हनुमंता अरे बाबा काय सांगावं तुला. एखाद्याचा जीव जाताना त्याच्या तोंडात अमृत पडावं की एखादा भुकेनं व्याकुळ व्हावा. अन्न अन्न पाणी पाणी करावं त्यानं आणि त्याला या ठिकाणी प्रत्यक्ष ते तारण म्हणून अन्न आणि पाणी मिळावं आणि त्याचा जीव पूर्ण त्या ठिकाणी तरला जावा. त्याप्रमाणे हा जीव जातो का काय या रामाच्या भेटीसाठी. रामाची भेट होती का नाही म्हणले ह्याच्यासाठी जीव व्याकुळ झालता. पण तू अमृत बनून आलाय बर का माझ्यासाठी. श्रीराम स्वरूपाची कथा जेवी बदलासी हनुमंता ते मुखी ब्रह्म सायुजता नय तुकिता तुकेसी. या ठिकाणी म्हणले तू कसा आहे म्हणले तर मला ब्रह्म सायुज्य पदाची मुक्ती या ठिकाणी देण्यासाठी आलाय म्हणले. असं या ठिकाणी या हनुमंताला भेटून या ठिकाणी सीतामाईला आता की आपली या बंदिवासातून रामरायाची भेटी होईल अशी या हनुमंत भेटल्यानंतर आशा इतकी मनामध्ये दाटून आली आणि ह्या सीतामाई त्या ठिकाणी या हनुमंतरायाचं या ठिकाणी आभार व्यक्त करू लागली. बरं तेने बी झाले सुख संपन्न तुझं मी वदते वरदान सावधान अवधारी. तो हनुमंताचं जे काही वर्णन केलं हे वर्णन म्हणले माझ्या या असणाऱ्या दुःखमय आणि दुःखी या हृदयाला इतकं अमृतमय सांत्वन करणारं झालं.
याच्या बदल्यात म्हणले मी या ठिकाणी तुला वरदान देणार आहे, म्हणले आशीर्वाद देणार आहे. आणि ते आशीर्वाद सीतामाई काय देते हनुमंताला? हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञानोनुभवी नित्य नवा सुख संभवी श्रीराम पदवी वैभवे श्रीराम जय राम राम. काय सांगावं म्हणले सीताबाईनं? अरे हनुमंता म्हणले तू काय होशील तर चिरंजीव होशील म्हणले. आणि या प्रभू रामरायाच्या कार्यामुळं, हे कार्य करण्यामुळं या नित्य नित्य नवा असा काय करशील म्हणले? तू पराक्रम करशील, तुला यश येईल, कधीच तुला अपयश येणार नाही बरं. आणि देदीप्यमान म्हणले वैभव. आता या हनुमंतरायाचं वैभव काय व काय? कुणाची संपत्ती मागायची का, राजवाडा का काय? एकच फक्त निर्विकार आणि सेवा करण्यासाठी राम भक्ती म्हणले. हे वैभव तुझ्यापासून कधी दूर जाणार नाही म्हणले. तुझं बाई काय कापे तरी ऐसा होशील आतुरही यश पावाची भूमंडळी नाम सवेळी श्री रामे श्रीराम जय राम राम. तू कळी काळाला मृत्यूला कधी भेटणार नाही म्हणले. तुझ्यापासून दूर पळतील. हा आता विषयांतर होत म्हणले. तर विषयांतर न करता एक गोष्ट सांगतो की रामनामाची आणि या भक्तीची किती मोठी आघात लीला आहे. असं दुपारच्या परी गावात सप्ता एक जण म्हणला दिवसा बी किरकिर चालती, रातचं बी कीर्तन चालतंय म्हणले. मग काय करावं आता? लांब जाऊन झोपावं म्हणले. जेवण केलं 5 वाजताच, गडी लांब शिवाला जाऊन म्हणले बसला तिकडे शेतामध्ये. जिथवर हे नाम ऐकू येत नाही तिथपर्यंत जाऊन बसला. काय झालं? तिथं झोप लागली त्याला. अंधार झाल्यावर संध्याकाळी भुतावळ आली. भुतावळ म्हणले आज शिकार सापडली म्हणले. आज खायची म्हणले ह्याची शिकार. ती झोपीत ऐकत आहे, भूत बोलतात. ये जर त्याला भूत म्हणले असं कसं खायचं नका, भाजून चांगलं लागल म्हणले. मग काय करा म्हणले? इस्तो आणा म्हणले. जाऊन इस्तो आणायला भुतावळाला परवानगी कुठे? मशानात. मशानाकडे 2-4 जण चालली. तिथं इस्तो बघत्या पण त्यांना काही शिवाच्या जाता येईना. कारण इकडं काय चालू होतं? रामकथा चालू होती, कीर्तन चालू होतं. उजळत आलं, कीर्तन संपलं, भजन चालू केलं. दादाने तेव्हा काकडा भिजवाला म्हणले. काय करावं? दादा काय दमच खायना. मग त्याला काही शिवाचे हात येता येईना, इस्तून येता येईना. ती उजळायला बघून पळत गेली म्हणले. चला गेल्यावर म्हणले काय झालं रिकामं गावाला इस्तू घेऊन का हाणाव? ती म्हणले गावात या ठिकाणी कुठं नाव घेतात? ही चालू म्हणले. काय सांगावं म्हणले. आणि मला असं काय करताय? टाळ्या वाजवितय. मग त्याच्या लक्षात आलं ज्या वेळेस टाळ्या वाजविल्या त्यावेळेस कळलं की ह्याला भजन चालू आहे. मग त्यानं राम नाम ओळखलं. त्या अंतर्गत राम नामाचा महिमा इतकाय. तेव्हापासून असा या हनुमंताचा राम महिमा आणि राम भक्ती या सीताबाईने ओळखली आणि वरदान देऊन त्याला चिरंजीव केलं म्हणून सांगितलं. आणि रामरायाच्या कार्यात अपयश कधीच येणार नाही असा वर दिला. निस्वनिया ज्ञान श्रीराम बनले प्रबुद्ध प्राज्ञ ज्ञेय मुखे जाणपण श्रीराम स्मरणे चेनी बळे श्रीराम जय राम राम. निर्सोनिया ज्ञान अज्ञान. या ठिकाणी तुझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी इथून पुढं अज्ञान येणार नाही. ही कुणासाठी? हनुमंतराय ज्ञान अज्ञान येतो नाही नाही. फक्त इथून नामासाठी चाललंय. राम महिमा कसा आहे? या राम नामामुळे काय होईल? अंधकार दूर होईल, अहंकार दूर होईल. राम नाम आपल्या हृदयात सतत राहिलं तर काय होईल? हनुमंतरायाला आशीर्वाद पर सीताबाई बोलावली. तू चिरंजीव तर होशील पण या राम कार्यात सक्रिय राहशील. बरं शब्दयोजन सिंधू अगाध तू वालंगीला जैसा गोष्पद या पुढे काय माझे वरद प्रताप
गाईच्या पावलात साठलेलं पाणी आपण कसं सण ओलांडतो तसं म्हणजे तू शतयोजन समुद्र ओलांडून आलाय. मी काय सांगावं तुझं महिमान, तू कशाच्या जीवावर आला? फक्त राम भक्त म्हणून आला. राम नाम इतकं ताकद आहे म्हणले, मी वर्णन करून काय सांगावं म्हणले. तुझं मनोदय वानर सुर सुर तू दूरधर भांडोळीले लंकानगर निशते गाजोली जय श्रीराम. तुला वानर समजून काय उपयोग नाही. दिसवत जाऊन जमायचं नाही म्हणले, तुझ्या रूपावर जाऊन जमायचं नाही म्हणले. समुद्र पार करून आला, लंकेची धुळी घेतली, शेपटाने टोल मारलं, रावण भयभीत केला, सगळ्याला पळती थोडी केली. असा तू म्हणले हे राम नामाचा आणि तुझा म्हणले महिमा बरं. येतेला येत हनुमंत रावणाचे सभेत करोनी राक्षसाची आकांत लग्नात गंजीला जय श्रीराम. कालच्या अध्यायामध्ये ऐकलं, परवानीच्या अध्यायामध्ये ऐकलं. पुढचा मल्ल मागच्या मल्लावर, मागचा मल्ल पुढच्या. हाती उचल आपण या ठिकाणी जी पालख्या चालल्या होत्या मोठमोठ्या मंत्र्याच्या, त्यांची सुद्धा तोंड पाडली आणि सगळे देवबत्ती विजवून या सभेमध्ये रावणाला शेपटानं मार मार मारलं म्हणले. ही सगळी तुझी पराक्रम नंतर काय म्हणले, हे असणाऱ्या राम लंकेमध्ये जायचं, मोठी मोठी राक्षस मारायची, सोपं नाही म्हणले, कुणाचं मी काम नाही. तू खरा रामदत्त म्हणून या ठिकाणी कार्य केलं बरं. लंके माझी करोवी कडी गाजल्या राक्षसाच्या कोडी रावणाची सभा उघडी केली रोकडी तुवा केले श्रीराम. रावणाची सभा तू केली उघडी, उघडीच वळी झाली म्हणले. कुणाची धोत्र वळली, कुणाची कपडे काढली, कुणाला कसंही हनुमंतरायानं ना केलं. या ठिकाणी आपण अध्यायामध्ये ऐकलं, ज्याने सुरुवात ती शेवट धरला त्यालाच बरं का, जे नाग हाजरी लावली त्याने नुसतं होय होय म्हणायचं. हाय ना मामा, सुरुवात ती शेवट ऐकला पाहिजे, मध्ये कुणाला सापडणार नाही. ही राम नामाची कथा, राम नामाची गोडी सुरुवात झाली तर शेवट कुठं झाला पाहिजे, राम नामामध्ये. तेव्हा काय होईल, या रावणाच्या सभेची काय होईल, सगळी दैना उडेल. रावण म्हणजे कोण? अहंकार. या अहंकाराला जर मारायचं असेल तर निर्विकार राम लागेल असं या ठिकाणी सांगितलं. म्हणून सीताबाई म्हणली तू राम भक्त खरा, म्हणूनच या ठिकाणी सगळं जमलं बरं का. इथं बसा म्हणलं होतं. एवढा करताही आकांत येते आलाची हनुमंत नाही कळे के आत ऐसा समर्थ तू येतो. ऐसा समर्थ तू एक नाही कळाला कुणाला. कळलं नाही म्हणजे काय केलं गुरुजी, सूक्ष्म रूप धरलं होतं. किती सूक्ष्म नाही दिसायचं पण काम करीत होत म्हणले. सगळ्याला त्रास देत होत. इतकं रूप सूक्ष्म धरून या रावणाच्या लंकेची, राक्षसांची, सगळ्यांची दैना उडवली, घरोघर शोध घेतला आणि माझ्यापर्यंत आलास असं वर्णन चाललंय बघा. रावण मंदोदरी एकांत तिचा ऐकोनी स्वप्न व्रतांत आलाची अशोक वनात अति समर्थ तू येतो. अति समर्थ तू एक. तू किती समर्थ आहे? अति समर्थ आहे. नुसता समर्थ नाही बरं का, अति समर्थ आहे तू. साधा नाही, समर्थ सामर्थ्यवान आहे. कशामुळे? तो माझा शोध घेण्यासाठी या ठिकाणी रावणाच्या या ठिकाणी ज्या ठिकाणी रावण झोपला तिथे गेला म्हणजे महाराज आणि मंदोदरीचं आणि रावणाचं संभाषण ऐकून तो माझा शोध घेतला. असा सामर्थ्यवान हनुमान या ठिकाणी आहे म्हणजे. ऐसा प्रताप
पावलाची अशोकवनी तुझी जननी राम घेऊनी शीघ्र यावे. राम घेऊन शीघ्र यावे. काय करावं? राम घेऊन शीघ्र ये. अरे बाबा म्हणले आज माझ्यासाठी तूच माझा जनक, तूच माझी माता, या ठिकाणी तूच सर्व काही आहेस. तुझ्याशिवाय आतापर्यंत मला वाटत होतं की आता मला येथून सुटका नाही. आज तू काय आहे? आशेचा किरण आहे म्हणले, जीवदान देणारा परमात्मा झालाच म्हणले. फक्त काय कर, लवकर जा आणि त्या रामरायाला घेऊन ये बरं. तुझी होई नवी दासी चरण धारण निज केशी शीघ्र आणावे श्रीरामासी म्हणून पायाची लागली. काय म्हणली सीतामाय? तुझ्या पाया पडते. आज माझ्या केसानं या ठिकाणी तुझं पाय झाडते म्हणले. इथं उपकार झाला हनुमंत, जा लवकर आणि हा देह नाश पावायच्या आधी, या ठिकाणी संपवायच्या आधी म्हणले या रामाच्या दुष्ट बंदीवाड्यांना सुटका करण्यासाठी लवकर जाऊन त्या रामरायाला घेऊन ये बरं. हनुमंताशी पूर्ण भेटविन श्रीरामा. हनुमंतराय बोलले, माते उलट व्हायला की तर आईनं म्हणले या ठिकाणी बालकाचं कशाला चरण धरावं. तू एवढी विनवणी करायच्या आधी माझी ताकद खूप आहे म्हणले. तुझा आशीर्वाद फक्त दे म्हणले. आता जातो आणि सगळी साखळी घेऊन येतो. कालच परवा दिवशी राहिली साखळी मध्ये उडणारी होती, हाय का नाही करू, ती साखळी सगळी घेऊन येतो. काळजी करू नको म्हणले, फक्त तू धीर धर म्हणले. तुझ एवढी अवस्था विलंब काय साव आता शीघ्र भेटविन श्री रघुनाथा बैसे आता मम पृष्टी. अरे वा वा म्हणले, पाठ पडली. काय काळजी कर या ठिकाणी म्हणले. हे सीतामाते काळजी करू नको. तो जेवढा आतापर्यंत दुःख भोगलं ना, जेवढा वेळ गेला तेव्हा सुद्धा लागू देणार नाही. आताच्या आता जातो, क्षण न लागता या ठिकाणी सगळ्याला घेऊन येतो. माझ्यावर विश्वास ठेव बरं. माझे पुटी बैसल्या सीता येची शनी श्री रघुनाथा तुझ भेटविन मी आता विलंब व्रता करू नको. काय म्हणले? वेळ नाही लावीत, कशाला युद्ध काय करायचंय म्हणले. बसा म्हणले पाठकुळी या ठिकाणी पाठीवर. आताच्या आता रामापाशी जाऊ म्हणले, करतो उड्डाण. असं हनुमंतराय बोलले बर का. शुद्धी सागवया रघुनाथा तुझ मज साडोनी जाता मागे राक्षसी केली आघाता शुद्धी व्रता होय माझी. मी जर निरोप घेऊन गेलो आणि सांगेपर्यंत पोचेपर्यंत महाग राक्षसनी जर तुझा घात केला तर मी सांगितलेलं व्रत काय होईल म्हणले, खोटं ठरल. त्यासाठी वेळ न घालवता म्हणले या ठिकाणी मी तुला माझ्या पाठीवर घेऊन जातो, असं हनुमंतराय बोलू लागले. येथे माझ्याची देखता रावण मारू होता दैवे चुकविले अनर्था सांडोनी जाता मदन. रावण आला होता, माझ्या सगळं लग्न कर म्हणला, 80,000 बायका दासी करतो म्हणला होता. राम वनवासी त्याच्या सगळं कशाला राहते म्हणला होता. मी तवा झाडाच्या शेंड्यात होतो, दातकारा खात होतो. रावणाला मारणार तितक्यात म्हणजे मंदोदरीनं परत नेला. तुझ्यावर असा आणि अजून ही रावण काय करी, तुझा उपवास करील या ठिकाणी, तुला या ठिकाणी त्रास देईल. त्यासाठी चल माझ्या बरोबर, असं हनुमंतराय बोलले. सांडोनी जाणे गए गोष्टी वेगी पैसे माझ्या पाठी घरी
विकल्प पोटी धरू नको. मनामध्ये काय विकल्प धरू नको. तो चांगला विकल्प धरला होता, माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता. रावण जसा गोसाव्याचं रूप घेऊन आला तसा मी बी आलो. काय की मग तुझ्या मनात संशय आला, तो निरसन करण्यासाठी रामायण गायला लावले म्हणले मला. आता ती मनात आणू नको, माझ्या पाठीवर बस मी दौडू नको. चल म्हणले लवकर रामरायापाशी नेऊन सोडतो. शूर्पणखा केली नकटी तुझा राग तिच्या पोटी. तुझं मारील उठाउटी महाखोटी राक्षसी. माणसाच्या मनात राग वाईट असतो. शूर्पणखाचं नाक कापलंय, तिच्या मनात सारखं राग आहे तुझ्याविषयी. ती काय करील, काहीतरी करील. घात साधायसाठी वेळ संधी बघल आणि मी रामाला जाऊन सांगेपर्यंत रामराया इथं येईपर्यंत तुझा जीव घेईल बर का. त्यासाठी माझ्या सोबत चला सीतामाई. लंका त्रिकुट महागिरी उपडोनिया बैठरी. हे के उडाने समुद्री नैन परतिरी जानकीये. मी लंका त्रिकूट पर्वत उपरीन म्हणले आणि याच्या सहित उड्डाण करील आणि सगळं या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाईल. असा महाबली अतुर्बली आहे. फक्त मला वाटतं की तुमचा घात होऊ नये. आताच रामाची भेट व्हावी, त्यासाठी माझ्या सोबत चला. करोनी एकाची उडाण तुझ भेटविन राम लक्ष्मण. वाहतो श्रीरामाची याद तरी आरोहण पृष्ठभागी. या ठिकाणी आता उड्डाण करतो मी. माझ्या पाठीवर बसा. राम लक्ष्मणाची आताच्या आता भेट घडवून देतो. त्याला वेळ लागायचं कारण नाही, राम याची सुद्धा गरज नाही म्हणले. असा मी या ठिकाणी हनुमंतराय बोलत आहे. बरं सीतेमध्ये तुझ म्या नेता अति तोरेसी राक्षस वीरा महासुरासी. वेगन वेग विपद पासी तो मस्काशी केवी ढाके. असं म्हणले. मी ज्यावेळेस इथनं निघाला त्यावेळेस माझा वेग जो आहे तो कुणाला सण सुद्धा व्हायचा नाही. कुणी जर जवळ आलं राक्षस कुणी तर नुसतं माझ्या परशानं हवेच्या झोतानं त्याचं पीठ होईल म्हणले. अशा प्रकारचं हनुमंतराय बोलले. बरं आलिया इंद्राजित कुंभकर्ण त्याची रणी विबाडून रावणा तेही गांजून भेटवीर श्रीरामा. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा हा हनुमंतराय बोलला. असणारा इंद्रजित आला, कुंभ या ठिकाणी असणारा हा कुंभकर्ण आला, रावण आला. हे सगळे जरी दर आले ना तर यांच्याबरोबर युद्ध करण्याची माझी एकट्याची ताकद आहे म्हणले. घाबरत नाही त्यांना. यांचा सर्वांना या ठिकाणी युद्ध करून मी रामरायाची भेट घडवून देतो. ब्रह्मणे गीताची पूर्व संवाद सीता मारुती रामे परी सवया हनुमन कीर्ती नाना युक्ती लिहिली असे. ब्रह्मदेवाला लिहिलेले ब्रह्मपत्र आपण सर्वजण ऐकतोय. या ब्रह्मपत्रात हनुमंतरायाची कीर्ती स्वतः सांगायची नाही म्हणून ब्रह्मदेवाकडून हनुमंतरायाने आणलेले पत्र म्हणले. या पत्रानं असणारे या ठिकाणी ऐकणारे वाचणारे लक्ष्मण, ऐकणारे राम सर्व या ठिकाणी काय झाले, सुखमय झाले म्हणून सांगितलं. सीता माने अवतारी बसता तुझे पृष्ठीवरी तुझ्या उड्डाण वेगे करी परेन सागरी सुरण. होय असं म्हणले. तू उड्डाण करशील जोरानं म्हणले. ठीक आहे म्हणले, पण मला बसता नाही आलं. मी कसं पडले तर म्हणले आपल्या जीवाचं आपल्याला या ठिकाणी कोड पडलं. या ठिकाणी सीतामाई पडणार आहे का गुरु? माया आहे ती, पण तिनं कारण त्या ठिकाणी सांगितलं. तू हनुमंतरायाला उड्डाण करशील खरे, पण तुझ्या पाठीवर असताना मी पडेल म्हणून भीती वाटते. बरोबर पडताची सागर
मारुती म्या रे श्रीराम रे राम राम. हे हनुमंता म्हणले तुझ्या पाठीवर बसते खरं, पण तू सागराच्या ठिकाणी गेला, समुद्रावर जाताना जर घसरून पडले तर समुद्रामध्ये मोठमोठी माशी मगर आहेत म्हणले, ते काय करतील म्हणले, मला खाऊन टाकतील म्हणले. बस दादा तुम्ही इकडे कधीच बसलेलं नाही, 2 मिनिटं बसा या. म्हणा कुंडली पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विश्रांती घ्यायची का? तुम्ही बसा की तुमचा नाही आवाज बसला बा अजून 60 वय झाली किती 74 झाली. 100 करा बसा त्यांना विश्रांती द्या. तुम्ही बसा, मी बसतो इकडे. हां विश्रांती घ्या. तुम्ही दोघं जण बसा. पुन्हा बसा. या कोण दादा बसा. दादा इकडे फोटो काढायपूर्वी बसत होतो. आपल्याला वेळ पाळा, आता 5 वाजले रे बघा. शिकामाय पडून म्हणून घाबरते बरं का. किती झालं? 74. त्यामुळे ही मी आणली पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. का धावणे आल्या लाग वेगी, तू परतसी युद्ध लागी, झगडा देती युद्ध बागी, मीरन रंगी पडेन. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. वासुदेव हरी. हे पहा आता लक्षात घ्यायचंय बरं का. पत्र वाचतात किष्किंधेत, वर्णन आहे लंकेतलं. दोघं आहेत एका ठिकाणी, राम लक्ष्मण वाचतोय, प्रभू रामचंद्र ऐकतात, वानर मंडळी तटस्थ झाल्यात. आता तुम्हाला वाटतं, आपल्याला काय वाटतं, पत्र तर वाचतात, वर्णन लंकेत चाललंय, नेमकं आपल्या मनाची अवस्था बदलते, अशी द्विदल अवस्था होती बरं का. सीता म्हणते हनुमंता मी आले असते रे तुझ्या पाठीवर बसून, पण तू जर जोरात उड्डाण मारलं, मी जर पडले तर काय अवस्था होईल. नाही नाही अजिबात पडत नाही. तेवढं सीतानं दुसरा मुद्दा मांडला. म्हणली समजा मी तुझ्या पाठीवर बसले, मला घेऊन निघाला आणि हे राक्षसाला कळलं, ती जर भांडायला आली आणि तुमचं युद्ध सुरू झालं, मध्येच मी चिंबून मरून जायचे, अशी सीता माया हनुमंताला बोलू लागली. माझा पडता क्षिती क्रोधे राक्षस माझा मारिती, हे इनकडे गायुक्ती केवी मारुती यावे. हनुमंता मी कसं येऊ म्हणले तुझ्या बरोबर. जर लोकांना इथलं माहित झालं, जर मागून निघाली म्हणले सगळं सैन्य घेऊन, तुला लढाई करायचं बघायचं का मला धरायचं बघायचं का युद्ध करायचं बघायचं, त्याच्यामुळं म्हणले हे काय मला बरोबर वाटत नाही. माझा मारिल्या पाठी जरी तुवा मारिल्या राक्षसा कोटी, चुक नव्हे श्रीरामाचे पोटी, हे बुद्धी कोटी हनुमंता. तुमचं युद्ध सुरू झालं, समजा एखाद्या राक्षसाने मागे अंगावर एखादा पर्वत टाकला तर मी जर मेले तर मग तू म्हणले 1000 राक्षस कोट्यावधी राक्षसाचं बरोबर युद्ध करशील. आणि समजा काय वाईट घडलं, आता कोण म्हणतं हे आदिमाया शक्ती बरं का. नवल केवळे केवळे नकळे कानवाची कोडे. भगवान श्रीराम पण रडू लागतात. आई माझा आई मी रडते, हे मोठं दोन तिसरी कोड आहे का नाही. आणि मग हनुमंताला म्हणते मला पाठीवर घेतल्यावर हे पुढे अनर्थ घडू शकते, म्हणून मला काय पाठीवर नको. सीते ऐके संवाद गोष्टी, माझा न लगे युद्धात हाती, माझे पूज्य गोपल्या पाठी, मारील गोटी राक्षसा. हनुमंतराव म्हणले करू नको, मला युद्ध करायची गरज नाही म्हणले. माझं शिवृजी इतकं कडक आहे किंवा सगळ्या राक्षसाबरोबर युद्ध करेल म्हणले, त्याच्यावर तू काय घाबरू नको. तुझा मी सुखी राखीन स्वतः, माझे पूज्य प्रतापवंत, करील राक्षसाचा भात, हृदात जरी आले. तुझं रक्षण मी करेन आणि राक्षसाबरोबर युद्ध माझं शिपूट करील, असं हनुमंतराव बोलले. सीता म्हणे तू अल्प मारुती, तुझे पूज्य तव ते किती, हे राक्षसा लाविल ख्याती, सत्यत्वाची ती माने. सीतामाने विचार केला, वानर तर असं 6 फुटाचं, शिफ्टी म्हणले काय 4-5 फुटाची, आणि एवढे राक्षस आलं कसं काय व्हायचं, असं सीतेनं शंका कुणाला हनुमंताला. सीते मनसी वानर किती, कायसी पूजाची शक्ती,
पाहे माझे सर्पस्थिती म्हणून मारुती उडाला. हनुमंताच्या लक्षात आलं सीतेच्या मनात शंका आली एवढं वानर कधी कधी युद्ध करायचं. हनुमंताने आपलं दिव्य जुलं स्वरूप दाखवायचे आकाशापर्यंत उंच वाढला. विंध्यमेरू आणि मंदारा त्याहून वाढला तो वानर. जैसा प्रलय काळीचा अग्निरुद्र तैसा दुर्धर म्हणले या जगाचा नाश होणे केवळ प्रलय अग्नी निर्माण होतो. प्रलय अग्नी म्हणजे आकाशापर्यंत जळत. तसं म्हणले हनुमंतरा आकाशापर्यंत उंच वाढला आणि शेपटी की लांब दाखवली की सीता मायला ते पाहून आश्चर्य वाटले. सीते मेनसी माझे सत्व पाहे माझे रूप प्रभाव. रुद्र दानव आणि मानव राक्षस सर्व गांधीना. सीते माझं भव्य रूप म्हणले देव येऊ दानव येऊ मानव येऊ राक्षस येऊ कुणी माझे पुढे येऊ कुणी हे टिकू शकणार नाही. माझे पूज्य आहे प्रतापवंत राक्षस दळणी हाती समर्थ. सगळी लंका तुझ समवेत निमिषात नेईना. काळजी करू नको बोलले माझ्या शेपटीची ताकद बघायची का तुला सगळी लंका गोंडाळून घेईल म्हणले तुझ्या सहित सगळं त्रिकूट शिखर सगळं घेऊन ते आपण पुढे जाऊ. विकल्प सांडोनी पोटी सीते बैस तू माझे पाठी. करीन श्रीरामाची भेटी सुख संतुष्टी स्वानंद. काही मनामध्ये विकल्प संशय आणू नको सीते. आता तुला म्हटल्याप्रमाणे घाई तू नुसतं पाठीवर बस एका निमिषात तुला रामाची भेट घडली. पर पुरोसी आरोहण हेती प्रतिवत्यसी दूषण. ऐकून सीतेचे वचन पूर्ण कथन कपी सांगे. हनुमंतराव म्हणले काय काळजी करू नको पण सीतेने महत्वाचा मुद्दा मांडला लक्ष देऊन ऐका. कारण पतिव्रतेचा नियम आहे परपुरुषाला स्पर्श करायचा नाही. तू तर म्हणला माझ्या पाठीवर बस म्हणते की नाही. पतिव्रतेचे काय 7 नियम आहेत त्यातला एक नियम आहे कुठला परपुरुषाला स्वप्न सुद्धा पाहिजे. आता फार अवघड आहे कठीण. परपुरुषाला स्पर्श करायचा नाही. हनुमंता मी तुला स्पर्श करू शकत नाही म्हणून मी तुझ्या वाटेवर बसू शकत नाही. राम सर्वार्थी सर्वज्ञ गर्भी ब्रह्मचर्य कौपिन. माझी श्रीराम दे कोण धाडी आपण तुझ पासे. हनुमंतराव म्हणतो सीते अजिबात मनामध्ये विकल्प संशय नको. माझीच निवड का केली प्रभू रामचंद्रांनी शोध लावायला कौपिने म्हणले आणि मी ब्रह्मचर्य व्रत पालन केलेले म्हणले आणि हनुमंताचं चरित्र पूर्ण रामाला माहिती आहे म्हणले म्हणून माझी निवड केली. नाहीतर इतर वानर होतीच की म्हणले तिथं. हनुमंतराव बोलला माझी जाणून समूळ स्थिती स्त्रियेशी भेटी एकांती. आयसे जाणून श्री रघुपती मज तुझ प्रती धाडिले. रामचंद्रांनी सगळा विचार करूनच माझी निवड केली म्हणली का कौपिने या ठिकाणी सोन्याची असणारी आणि त्यामुळे एकांतात भेट घ्यायची एकांतात हे कालनिरोध तिकडलं सांगायला सीतेला हे जाणून हनुमंत म्हणतात माझी रामाने निवड केलेली आहे तू घाबरू नको. तुझा विकल्प जावया जाण निज मुद्रा देखून होऊन. श्रीराम धाडिले आपण अपत्य जाण मी तुझे. अशा प्रकारे मी तुझ्या मुलाप्रमाणे आहे. हनुमंताला प्रभू रामचंद्राने काय 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त मला सांगितल्यात म्हणले आणि असं हनुमंतराव सीतेशी बोलू लागले. अनिक सांगितली खुना काही काही वैगरे परिधान. तुझा निसतान येती जाण श्रीरामे आपण प्रभू रामचंद्राने खूप सांगितले म्हणले कोणती ज्यावेळेस तुम्हाला वनवासाला निघायचं होतं वनवास निघत असताना तुम्हाला वलकल नेसायची होती आणि तुला काय वलकल म्हणजे झाडाच्या साडी तुला काय ती नेसता येणार नेसवायची कुणी प्रभू रामचंद्रांनी जवळ तुला ती वलकल नेसवली ही अंतर्यामीची खूण मला प्रभू रामचंद्रांनी सांगितले. गुण सांगता हनुमंता सिद्धी चमत्कार सीता. विकल्प सोडो नितत्वता बुध एकांत पुसत. वलकले नेसवल्याने भी
फक्त गोष्ट कुणाला माहित होती त्या पती पत्नीच बरं का. हनुमंताला ही गोष्ट प्रभू रामचंद्रांनी सांगितले, हे निजभूत मागे असणाऱ्या भक्ताला सांगितलं. हे सीतेनं ऐकल्यावर तिनं पुन्हा विचार करायला सुरुवात केली. हे सत्य सांगे मज पासी सीतामाईच्या कार्यासी मी करीन. हनुमंतांनी एक एक मुद्दा मांडायचा पाठीवर बस. सीतेनं म्हणायचं अरे लढाई होईल मी पडन खाली. पुन्हा म्हणले नाही शेपटीच्या वरून सांगितलं हनुमंतरायांनी हट्ट धरला पाठीवर बसून चल म्हणायचा. सीतेनं मग महत्वाचा मुद्दा शेवटचा काढला. हे बघ म्हणे हनुमंता तुला रामाने काय सांगितलंय, घेऊन ये म्हणून सांगितलंय का शोध करून ये म्हणून सांगितलंय. महत्वाच्या मुद्द्यावर सीताबाई आणि हनुमंतरायाला गप्प बसला. श्रीरामिली सीता तरी आता येईन हनुमंता ऐसे सीतेने पुसताना आला कबी न एक शेवटचा निर्णय म्हणजे तुला प्रभूंनी काय सांगितलंय, आण म्हणून सांगितलंय का शोध कर म्हणून सांगितलंय. असं म्हटल्याबरोबर सीतेच्या डोळ्याला पाणी आलं, हनुमंतरायाला घैवळून आलं. आता बघा विषय बोलता 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 भावनिक अवस्था झाली दोघांची. हनुमंताला वाटायचं निहा सीतेला जा, पण सीतेनं त्या हनुमंताला त्याची कर्तव्याची जाणीव करून दिली आणि मग दोघं एकमेकांकडे तटस्थपणे पाहू लागले. आपला दावणी पुरुषार्थ शीघ्र म्हणे हनुमंत आगद सीतेचे महिमा सामर्थ्य आता आपला पुरुषार्थ हनुमंताला वाटलं होतं पुरुषार्थाच्या जोरावर म्हणजे पराक्रमाच्या जोरावर आपण सीतेला घेऊन जायचं. पण भक्ती फार हुशार असते. तिनं बरोबर हे असणाऱ्या हनुमंताला लक्षात आणून दिलं. भक्ती करत असताना कर्तव्य चुकायचं नाही. कर्मण्येवाधिकार असते फल शिकवायचं नाही. भगवान परमात्म्याने सांगितले भक्तीला लागा पण कर्तव्यात कसं करायचं नाही. आपलं काम हे राम असं समजून त्या सीतेनं हनुमंताला रामाच्या वचनाची आठवण करून दिली. सावधारी व माते असजन बोले मी येते श्रीरामान विले सुधी दे हे ती निश्चित रामाज्ञा. हनुमंतरायांनी हात जोडले. सीताबाई रामाने फक्त म्हणले शोधायला सांगितले, घेऊन यायला सांगितलेलं नाही. आणि हे सगळं त्यांनी म्हणले हे सत्य तुला बोलून टाकलं म्हणले. सीता म्हणे हनुमंत विलंबन करावा सर्वदा शीघ्र जाऊन आता श्री रघुनाथ सांगावे. शोध करायला सांगितलं ना मग आता थांबायचं नाही म्हणले. पटकन निरोप घेऊन जायचं, रामाला सांगायचं, रामाला घेऊन यायचं. मजवरी कृपा हनुमंता तरी जाऊन शीघ्रता शुद्धी सांगाव्या श्री रघुनाथाच्या निमात ठेवा. थोडा सुद्धा दम निघत नाही. पटकन जायचं. आता हे बोलायचं सोपं बरं का. पटकन जायचं, चटकन सांगायचं, लवकर यायचं. सीतेने अजून आहे बरं दादा घ्या विश्रांती. राम भक्त वाचव. सीतेने करिता नमस्कार पायावरील वेळे वानर आहो मी तुझे रंग गिंकर आज्ञा धारणे मस्त. आणि मग हनुमंतरायाला आज्ञा केली सीतेनं. आता थांबायचं नाही. काय सांगितलं रामाने, शोध आणायचं, पटकन जायचं, शोध सांगायचा आणि लवकर रामाला घेऊन यायचं. श्रीराम सेवक तो कोणी तो मज मुकुट म्हणी त्याचे लोटांगणी सत्यवान हनुमंता. आणि तू भेटण्याची खून दोघांची बरं का भेटीची खून म्हणून मुकुटमणी म्हणजे तिच्या असणाऱ्या डोक्यात काय मणी होता ते काढायला सुरुवातीने केली. ऐकता सीता सद्भक्त वचन हाल हनुमंता स्फुरण आता ती देवी आपली गुण शीघ्र गमन मी करी. हनुमंताला स्फुरण आलं, उत्साह आला. आता सीता काय खून देते घ्यायची आणि पटकन समुद्र उल्लंघन करून जायचं. सत्य मानवया वानरा कुण म्यानिली श्रीराम मुद्रा तेही कुण दे श्रीरामचंद्रा सत्य कपिंद्रा मानवया. रामचंद्रांनी ती मुद्रिका आणि सीतेने काढले आपला मुकुटमणी आणि मग तो मुकुटमणी घेण्याच्या तयारीला हनुमंत लागले. ऐकदा कपीचे वचन सीता कुण दे कळवळून कैसे दिजली कुण सावधान अवधान. आता हनुमंतराय म्हणतात निघतो
पण मला खून दे ना भेट झाली म्हणून. जसं रामाने मुद्रिक केले तसं आता काय खून देते कसं देते ते लक्ष देऊन कुलू कुलोनी आणि जगेनी कुणेसी दिजला चुरामणी कोण सांगितले मुखवचनी श्रीरामाला कोणी सांगावया. हे बोबडे हनुमंत हा मुकुटपणे असणारा चुडामणी आहे केसरमध्ये ठेवलेला होता वेणीमध्ये. तिने वेणी उकरली काढून घेतला हातामध्ये आणि हनुमंताला देतात म्हणले हा म्हणे प्रभू रामचंद्राने त्यांच्या हाताने एक करतात येऊन माझ्या असणाऱ्या डोक्यावर ठेवलं. श्रीराम सोय हाते स्वलिला उघळोनी मनसिला माझे कपाळी लागला टिळा गोळा गुळा हे कोण सांगे. हनुमंता प्रभू रामचंद्राने पहिला कुंकुम दिलं मला लावला त्याची आठवण करून दे म्हणे माझ्या वेळीमध्ये कुणी घातला प्रभूने घातला ही माझी असणारी आंतरिक आठवण आणि हा तुला म्हणे घेऊन लवकर पुंडलिक श्री ज्ञानदेव प्रभू रामचंद्र लयवर नको बघा आपल्याला आम्ही माझाच घसा बसले तुमच्या बिला खाली नाहीतर जाते लंकेच्या वर मी 10 मला 10 मग ती जोडीला बसवा होय की मग कुठे गेली जोड कुठल्या पानावर आलं इथंच आहे. नाही अजून हे 10 मिनिटं विसरून घ्या 10 मिनिटं 3 हा त्या दोघांना बसतो हे काय 3च श्री रामेश्वर ते उगायोनी मनसिळा माझे कपाळी लाविला टिळा गोळांगुळा हे कोण सांगे. हनुमंत बोलले ती घासून गंध करायला असतो का नाही ती शिला असते बारकी. प्रभूने पहिल्यांदा त्याच्यावर गंध तयार केला आणि सासू सासरे कुणी नसताना एकांतात मला तो टिळा लावलाय हे त्यांना आठवण करून दे म्हणले. चित्राकुट पर्वतात काके मदक्षत विक्षद करीती कुचाग्री रक्तद्र तेने एका कावळ्याने मला त्रास दिला त्या कावळ्याला त्या प्रभू रामचंद्राने शिक्षा केली ही एक त्यांना आठवण करून दे म्हणले. ओपे श्रीकात्र सोडिता कागती लोकी पळता शिवचक्र यमविधाता कोणी रचिता नव्हेती. त्या कावळ्याने त्रास दिला जखमी केलं त्या कावळ्यावर इश्का नावाचं मंत्र दरबाची काढून सोडली आणि त्या कावळ्याला शिक्षा केली म्हणली. नारद वचने तो मागुता शरणाला श्री रघुनाथा डाव्या डोळा करुणी गाता होय रचिता श्रीराम. त्याचा एक डोळा फोडला त्याला शिक्षा झाली त्याला वरदान दिलं. आयशी दिव्याचे तू जपासी तरी कामज उपेक्षिसी मृग कामे दारिलासी तेने रुसलासी श्रीराम. सीतेला आठवण झाली पुन्हा काय पळा पळा तुम्ही जाता थोडं मी धरतो मी धरतो हनुमंताला धरतो. मला दादा अजून 50 वेळ येते बाबा दोघाला बसतो शेवट हां तुम्ही बसता का फास्ट थोडं जसा बसला तुम्ही या लगेच बसा फास्ट होईल. दन काऊन 10 मिनिटात आधी बघलं 5 मिनिटात घ्यायचं. पाणी आहे पाणी घ्या होय चालू करतो कशाला लागतं आपल्याला आले लाईट तर बरं घ्या काय लागत आम्हाला किती आता वय किती 107 किती तुम्ही मस्त का किती वाज झालं बघा 127 ना 140 घ्या तुम्ही 107 झाले ते. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नम श्री रामचंद्राय नम. आयसी दिव्यास रे तुझं पासी तरी कामज उपेक्षिती मृग मागे दाढीलासी तेने रुसलासी श्रीरामा. कथेचा अनुसंधान सीतामाता हनुमंता नाव बोलते माझ्या रामानं असं काय केलं हनुमंता माझा राम माझ्यावर रुसला की काय सामर्थ्य काय माझ्या रामाचं
सामर्थ्य रामामध्ये रामाने वापरलं नाही. मग का महापापीन मी सीता केली सत्ता तेरे अतुळले लंकनाता अधर्मता मी अधर्म केला, मी पाप केला म्हणून घेतलं. लक्ष्मण ठेवलं तो रगन त्याची मी केले छळन मी जाणन सोडवन कशामुळे झालं? लक्ष्मणाला छळ केलं. दोष श्री रघुनाथा क्षमा करी कृपावंता ऐसे हनुमंताची सीता ती दिन रामाला चुकलं म्हणावं. हनुमंताची संभाषण करून सीता दिन वदन चिंतामणी हृदय धरून राम लक्ष्मण अति दुःखी. या ठिकाणी राम आणि लक्ष्मण सुद्धा दुःखी झाले. हनुमंताच्या हातातील मणी बघितला, सीतेची आठवण झाली, दुःख झाले गेले. रामाची आले रुदन अश्रुधार स्रवती मस्तक मणी हृदय धरून करी स्पुंदन. सीतेचा मणी बघितला, सीतेची आठवण नाही झाली, फक्त सीतेला आधीच सांगितलं होतं सुन्मुख कशासाठी दिलेला. सीतेची आठवण झाली, आईची आठवण झाली, दशरथाची आठवण झाली. रामाच्या डोळ्यामधून घरं पाणी येऊ लागलं. वारीत समुद्र मनी युती इंद्रे संतोषी लागुनी नमुची जरणी दशरथाला तो हा दशरथ महामनी दिदला कौशल्य प्रिय पत्नी दिदला सीते लागुनी प्रथम मनी देता हनुमंत माता पिता प्रिय कांत तिला भेटली तत्वता ऐसी मज चिंता होत मने मज पासी देता प्रतीक्षे भेटली सीता श्री रघुनाथ हनुमंता आली. मणी बघितला आणि प्रत्यक्ष सीताच भेटले. हनुमान बोलू लागले, लिंगुनी पुसे हनुमंता पुढे काय बदली चालेच मूळ वार्ता ऐके सादरता श्रीराम ऐसे पुसता श्री रघुनंद हनुमान घाली लोटगन पुढे सीता अनुवाद वाची लक्ष्मण ब्रह्मलिखित. समुद्र लंगी दिसे आहो सोहे सीते सिंह संजय हो तोची हनुमंतासी पाहो स्वयमेव पुसत. या ठिकाणी विचारू ऐके बापा हनुमंता माझे पोटी परमचित्ता समुद्र लंघनी तिघाची सत्ता न देखे चौथा. सगळं खरंय, पण एवढा मोठा समुद्र, ह्या समुद्रावरून कोण इकडं येईल स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. तिघच येते. हनुमान येईल पुढच्या वाचा. गरुड बायो की हनुमंता दुर्धर समुद्र येरा समजा नरवानर श्री रघुनाथा केवी सीता हनुमंताला बोलते. राम ऐकू लागलेत. लक्ष्मणाने भरपत्र वाचायला सुरुवात केलेली आहे. सीता म्हणते हनुमंता कोण येईल? मला इतके दिवस फक्त गरुड आणि वायू दोनच माहित होती, आता तू माहित झालाय तिसरा. पण चौथ्याचं सामर्थ्य नाही. इतका मोठा समुद्र, तुझ्यासारखं दुसरं कोण असलं सांगता येत नाही. मग माझा राम इथं कसा येणार? नुलंगवे गहा सागर नवे वानराचा बार येऊन शक्ती राम सौमित्र एवढी मोठी कसं येते? कोणी सीतेचे वचन हनुमान झाला हाचे वदर श्रीरामाचे नेलची महिमान बाण प्रेरणा हसायला सुरुवात केली. सीते रामाची बायको तर बघ, रामाची ताकद माहित नाही. एकाच बाणामध्ये बाणाचा पूल राम बांधील. कुठं माहिती ना कशाचा बांधणार? राम बाणाचा पूल बांधील. तुम्ही काळजी करायची नाही. श्रीराम पाहता दुर्धर जर बाणी वाहून नरवानर उतरून या परपार निशाचर मारिल. सर्व वाढवायचं निशाचर बाकी तुला सोबत घ्यायचं नाही. निर्दाळोनी निशाचर विद्वसून लंकापूर चिर तुझा उद्धार करील. तुला मुक्त राम करील. ऐसे उत्तर ऐकता चुके उल्हास सीता वेगी जाई हनुमंता शीघ्र रघुनाथा आणावया. लवकर जा. न करिता विकत मार्गा रक्षण मन विचार केला. सीतेनं जायला सांगितलं रामाकडे, पण रिकाम्या हातानं परतायचं नाही.
मी काय आलो नाटिकार मी नेऊ ते प्रत्युत्तराचे बारी करी देशभक्त गांधीनं मी काय फक्त बातम्यात देणार आहे काय रामाची सीता कुठे बघून जाणार आहे राजा रावणाची आतून फजिती बिचाऱ्याने विषा जागल्याच्या बघ राक्षसाचे किती किती सैन्य स्मरण शक्ती अवघी तुकीने मी मारुती रणवेत्पुती मुलामध्ये किती सामर्थ्य हनुमान दाखवे विचार केला ना रावणाची आवडती गोष्ट काय अशोक वर उपटून टाकू त्याच्याशिवाय भांडण होणार नाही विचारी जबाब सीता मन करी खाली मन जय कशाला उशीर करतोय जा लवकर रामाकडं रामाला घेऊन ये सीता म्हणते हनुमंताला असं बघायचं केलं खाली वरच बघायला गेला बेटा श्री रघुनाथ उल्हासन देखे ऐशी प्रबळ कोणाची ते मज तत्वता सांगावी सीतेला प्रश्न पडला या रामाला मी म्हणले जा रामाकडे जा ह्याच्या चेहऱ्यावर भाव पण नाही ह्याच्या चेहऱ्यावर भक्ती पण नाही नेमकं काय भानगड आहे हनुमान नेमकं खाली का बघतोय कशाला लाजतोय कशाचा विचार करतोय सीतेने विचार केला माझे सांगता निज व्रतांत तुझ लागे राती चिंता सोड तुझे होन करिता अन्नपानता मज नाही हे सीते तुम्हाला काय सांगू माते तुम्हाला हुडकीत होतो हुडकून कंटाळा आला पोटात सुद्धा खाल्लं नाही तुम्हाला हुडकण्यासाठी स्वतःचा विचार केला नाही काय खाल्लं नाही एवढं पोटात समुद्र उल्लंघन केलं आता माझ्या पोटात अन्नाचा कण शिल्लक नाही नाही अन्न नाही जीवन सुदेने जाऊ पाहे प्राण न करावे समुद्र लंघन अति विघ्न हनुमंताचं औषध गेलं उड्डाण करायला ताकदच राहिली नाही कपीचे वचन ऐकता गैवरे रुदन करी सीता महापापी नवी तत्वता हनुमंता बुकेले सीतेला रडू आलं हनुमान जायचं म्हणतोय हनुमान माझ्यासाठी आलाय रामाला पाठवलाय राम म्हणतोय राम धुतोय त्याला साध जेवणा का सुद्धा विचारलं नाही हा किती धर्म आहे आला का खाल्लं का विचारायचं भाग राहिलं नाही मी पापी आहे मी चुकलं डोळ्यामध्ये अश्रू सीतेचे आले चतुर्विद्यान करी भोजन हनुमंता जा खा चौक आहे कैसी सीता हनुमंतासी काय तुम्हासी बसेल हनुमान म्हणतोय तुम्ही मला सोन्याचं कंकण दिलं अन्न खायला सांगितलं 4 प्रकारचं लेही असेल चोशी असेल चुकून खायचं चावून खायचं वेगवेगळ्या प्रकारचं अन्न ना हनुमंताला सांगितलं मला अन्न कसलं असतं माहित नाही स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करणारा माणूस आहे आम्ही वानर वनवासी निरंतर नित्य वनफळाचा हार अन्न मात्र आम्हाला अन्न लागत नाही फळ आम्ही खातो मांडे माझे मांडोनी कंकण लंके माझी फळे संपूर्ण फळ भोजन करी हनुमंता एक काम कर तू जेवत नाही राहू दे मी तिला घेऊन जा लंकेमध्ये एखादं फळाचं दुकान बघ तिथं घे तिथून फळ घे खुशाल खा माते माझे शिळ मी तव स्वयंपाकी केवळ आणि तुम्हाला काय सांगू माणसाचा हात लागला ती फळ मी खात नाही इटावा लागतो हातवटीचे विक्रीता न जेवी न घेती सुब्राह्मण फळ विक्रीचा नजला गुण पवित्र जे ब्राह्मण आहेत
वाणी बांधलंय ते आमच्या शेजारी असू द्या. बसलेलं. ऐका या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जे साधू संत आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, जे सात्विक अन्न खातात, त्यांनी बाजारात कसलंही खायचं नसतं. कोणी कसं केलंय, काय खाऊन केलंय, काय करून केलंय आपल्याला माहित असतं अजिबात नाही. किती घाण आहे विषय सोडून द्या. खायचं नसतं तसं वाटे अजिबात बाहेरचं खात नाही. कोणी कपीची आमता शासन किती झाली सीता हनुमंत सिंहावरता काय म्याता जितेला पुष्ट पडला आता काय करावं बिचारा बाहेरचं काहीच खात नाही आणि घरचं खायला तर हीच आतमध्ये नेमकं करायचं काय जितेला पुष्ट पडला. याची अशोकवनांत फळे आहेत दूध यासी लाविताची हात तिथे विचार केला अशोकवनामध्ये बरीच झाडे बरीच फळे पण राक्षसांनी बघितलं हनुमंताचं काय खरं नाही. कपी तुला करतील गात तोच माझा प्राणनाथ सागर स्वामी कार्यात जेव्हा हनुमान गीता आला सीतेची सुट्टी केली सीतेला ओळखलं पण महागावीच गेला नाही. राक्षसांनी हिंदच मारलं काय उपयोग आहे. हनुमान म्हणे अशोकवनांत जाईल तू गेला तुंतून सुद्धा नव्हे का कल्पांताला प्राणात बदलागी. बघा सीता म्हणते हनुमंता हितली जर झाडाची फळ तू खाल्ली राक्षस तुला मारतील, तू महागावी जाऊ शकणार नाही, अनर्थ होईल. बिचारायला चक्कर यायला लागले हनुमंताला. थांबा म्हणला माते माझ्या अंगात औषध राहिलं नाही, मी गावातून गेलोय आता असंच उद्यान करतो, जिथं जाईल तिथं जाईल. आपली जी बुडवं दिसतात का काळी ती जर वर गेली डोळा कसं राहतात तो पांढर तसं हनुमंतानं केलं बेशुद्ध पडला. जसं ह्याला वर्ष 6 महिने 10-20 वर्ष काहीच खायला भेटलं नसेल तशी अवस्था झाली. हनुमंता सोय सावध करी सीता कोणाशी कळून देता तू सेवी. सीतेला माया आली ही बिचारा असंच मरण म्हणले खाऊ द्या म्हणले आता खाली पडलेले का असं ना हनुमंताला वाटतं हनुमंत आई हा जोवरी होय सुधारण पडली फळे खावी आपण श्रीरामाचे फळे तोडून शपथ घालते हनुमंता जी फळ खाली पडले तेवढीच फळ खा तुला रामाची शपथ आहे. सीतेचे वचनासी हनुमंत काढवे दोन्ही कुशी मगाला वृक्षापाशी निज मानसी. हेच पाहिजे होत. सीतेनं काय सांगितलंय दास्य भक्ती करा हनुमंत नारद सूत्रामध्ये भक्तीचे प्रकार सांगितले 2 साधू भक्ती साधू भक्ती साधू भक्तीचे प्रकार 9 शेवट म्हणून 9वीला भक्ती साध्या भाषेमध्ये या 9वीला भक्तीपैकी दास्य भक्ती करा हनुमान सांगितलं. बालकाने जेवढं सांगितलं तेवढंच ऐकणार आहे. काय सांगितलं सीतेनं झाडाचं फळ तोडायचं नाही, पडलेलं फळ खायचं. हनुमंताला आनंद झाला हा पट्टी आता झाड उपटून हातून फळ खातोय. सीता वचनाती प्रमाण पाळून या श्रीरामाची वृक्ष उपटली झोड फळे खाईल पडली. सीतेनं काय सांगितलंय हनुमंता राक्षस बघतेली चांगलं सांगितलं ना. राक्षस बघतेली राक्षस मारतेली अजिबात त्या भानगडीत पडायचं नाही. झाडाची पडलेली फळं खायची झाडावर पडायचं नाही. हा पट्ट्या झाडातून दुरा जातोय आणि खाली पाडून फळ खातोय. ऐकून हनुमंताचे व्रत श्रीराम गदगदा हसत सुग्रीवादी कपी समस्त सोय हसत. हनुमंताने मनामध्ये काय विचार केला ब्रह्मपत्रामध्ये लिहिलेला सीतेला माहित नव्हतं ना. सीता साधी होती जा म्हणले आपलं फळ खा. हनुमंताच्या मनातला विचार रामाला कळला, लक्ष्मणाला कळला, सुग्रीवाला कळला आणि जेव्हा काय खाली पडून हसायला लागल्या ती काहीच कळायला गेलं. लंकेबाजी केले क्षेत्रा त्या ब्रह्मपत्रा वाची वेगळी. आता म्हणले लक्ष्मणात हात थांब बास करायचं नाही. मधली सुट्टी नाही, 10 मिनिटाचा ब्रेक नाही.
5 मिनिटाचा ब्रेक नाही, वाच म्हटले मधली सुट्टी नाही, काय नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, भंगपत्र हुसतो काही नाही. कैसे दोषिले वन कैसे केले राक्षस कंदन बघा. इंद्रजित गांजीरा दशानन ब्रह्मलेखन ते रागाची आज्ञा कशी केली, इंद्रजिताला कसं हरवलं मासा. एका जनार्दना शरण हनुमंताचे लंकादहन श्रोता श्रीराम सावधान आता लक्ष्मण ते काय ऐका केलं हनुमंताला, कशी लंका लागली, प्रत्येक वर्णन पुढच्या येणाऱ्या अध्यायामध्ये आहे. स्वस्ती श्री बाबा